कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज नवविधाताय बोलिले जे भक्ती द्यावी माझे हाती संत जन विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगाचा संसार सुखाचा व्हावा आणि म्हणून स्वतःच्या संसाराची पूर्णाहुती देणारे महान भगवत भक्त विश्ववंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज यांचा 3 चरणांचा अनेकांच्या ऐकाव्यातला अनेकांच्या पाठातला बहुपरिचित असलेला आणि ज्यांनी पहिल्यांदा ऐकलाय ज्यांच्यासाठी अपरिचित आहे त्यांचा जाता जाता अगदी सहज पाठ होऊन जाईल इतका गोड 3 चरणांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल खरं मागणीपर आणि संतपर अशा दोन्हीही अर्थानं घेता येणारा गोड असा अभंग आहे. आणि आज हा अभंग सोडवताना त्यासाठी वेगवेगळ्या बाजूने तो सोडवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. याचं कारण असं आहे आपण सर्वजण 21व्या शतकामध्ये जगतोय. विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. प्रत्येक गोष्ट छोट्याशा तबकडीमध्ये आलेली आहे आणि त्या छोट्याशा तबकडीने आमचं अख्खं आयुष्य बदलवून टाकलेलं आहे बरोबर. म्हणून या आयुष्यामध्ये जर का आम्हाला विज्ञान तंत्रज्ञान इतिहास अध्यात्म या सगळ्यांची सांगड घालून जर जगता आलं तरच या भवनदीच्या तीराहून पलीकडे जाता येणार आहे. खरं तर ते नात्यांनी सांगावं तुकोबऱ्याचे एका लिहिणे म्हणतात गोड असं लिहितात खडी आहित्य परत तुका म्हणे समतीय. एखादी नदी ज्यावेळी दुथड्यावरून वाहत असते त्यावेळी त्या नदीला पाहण्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो. तसं तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा दुथड्यावरून आनंद मिळावा दुथड्यावरून समाधान सुख या सगळ्या शब्द आमच्या आजूबाजूला नेहमी असावे असं प्रत्येकाला वाटत असतं बरोबर. आणि त्या पातळ्यांवर समाधानाच्या पातळ्यांवर जर मोठं व्हायचं असेल तर जगण्याची जी काही सुंदरता आहे ती आधी जाणीवेतून उदयाला येत असते. ती जाणीव करून देण्याचं काम संतांनी तुमच्या माझ्या सर्वांसाठी केलं. तुमचं पाठे माझं पाठे काय मार्ग दावून गेले दयानिधी तेनीची पंथे चालव जाता न पडे गुंता बोलले. त्या मार्गाने जायचंय पण तो मार्ग कसा आहे संतांनी कशा पद्धतीने दाखवलेला आहे त्या मार्गाबद्दल जास्तीत जास्त विवेचन होणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आमचा सगळा जो बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाची धर्मश्रद्धा त्याला तत्वचिंतनाची जोड द्यायची आणि आपल्या मध्ययुगीन जीवनातले जे काही जडत्व आहे ते नाहीसं करायचं ही मराठी संतांच्या चळवळीची प्रेरणा होती. ज्ञानोबराय असतील तुकोबराय असतील नामदेव असतील किंवा नाथ्य असतील सगळ्या संतांचं कार्य त्या प्रेरणेतून अंकुरले. ती प्रेरणा अशी ते म्हणतात उजळावया आलो वाटा खरा खोटा. आणि म्हणून प्रत्येक युगामध्ये ते आले कसे निद्रा करीत होतो पायी सभेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सभे चाली फिरत असो. प्रत्येक युगामध्ये आले कोणासाठी तुमच्या माझ्या सर्वांसाठी. आणि म्हणून त्यांनी सांगितलेल्या रस्त्याची चर्चा जर केली तर आज मला वाटतं साध्यापर्यंत आपण निश्चितपणे पोहोचू. प्रत्येकाला काहीतरी मिळवायचंय बरोबर ना. आपण धावतोय 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 थांबायला वेळ नाही पण तू धावता धावता काहीतरी मिळवायचं त्याच्यासाठी आपण सगळेजण धावतोय बरोबर. पण ते काहीतरी म्हणजे काय हे जाता जाता आजच्या चिंतनातून तुम्हाला मला सगळ्यांनाच कळावं अशी अपेक्षा व्यक्त करून पुढे जाईल. विठ्ठल आता हे काहीतरी म्हणजे काय ते संत शेवटी आजपर्यंत कोणालाही सापडलं नाही. ज्या संतांना सापडलं ज्यांना कळालं त्यांनी आमच्यासाठी मांडलं आणि म्हणून त्यांनी सांगितलेला रस्ता हा सगळ्यात महत्वाचा आहे. ते म्हणतात खरं तर सहज बोलणे हित उपदेश करूनही सायास शिकवी. ज्यावेळी आम्हाला सहज बोलण्यातून कळत नाही त्यावेळी ते सायास करून आम्हाला शिकवतात. आणि म्हणून त्यांनी काय शिकवले कुठला रस्ता दाखवला. बरं चालता चालता असं म्हणतात की एखादं चांगलं काम जर व्हावं असं वाटत असेल मग ते वेगवेगळ्या पातळ्यांवर असू द्या. ते गावाच्या पातळीवर असू द्या ते एखाद्या राज्याच्या पातळीवर तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या कुठल्याही पातळीवर असू द्या त्याच्यामध्ये सहभाग ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आल्या आल्या इथं ज्यावेळी मी प्रवेश केला म्हणजे त्या कमानीतून आतमध्ये मला नकळतपणे वाटून गेलं की काहीतरी लाखो कोटी रुपये खर्च करून मोठमोठाले सत्ता होतात त्या ठिकाणी जी एनर्जी किंवा ऊर्जा असते
अशी काही ठिकाणं असतात की तिथे गेल्यानंतर ती एनर्जी जाणवते, ती ऊर्जा जाणवते. काही ठिकाणांमध्ये प्रचंड ताकद असते. इथं आल्यानंतर ह्या वातावरणाची ऊर्जा पाहिली. म्हणजे आजचा दिवस आहे 5वा, बरोबर ना? 5व्या दिवसात म्हणजे 4 दिवसामध्ये एवढी सुंदर वातावरण निर्मिती झाली की आल्या आल्या कीर्तनकाराला कधी एकदा तर सुरू होते की काय असं वाटून जावं की जातं होता. मी विचार करत होते इतकी प्रचंड ऊर्जा या जागेमध्ये आहे. आणि म्हणून एखादं चांगलं काम व्हावं जर आपल्याला असं वाटत असेल ते पूजा पाठांवर, तर त्या जागेमध्ये ती ऊर्जा कधी निर्माण होते की सहभागाने, सगळ्यांच्या सहभागाने ती ऊर्जा निर्माण होते. आणि त्यातल्या त्यात आज ही ऊर्जा अगदी जसं आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये 50% आरक्षण असतं, तसं आज हे आरक्षण जवळजवळ इकडं सरकत 60-70 वर गेले की काय असं वाटायला लागलं. त्यामुळे त्या ऊर्जेमध्ये आणखी भर पडलेली. आता ह्या सगळ्या 7-8 दिवसांमधला एक दिवस तुम्ही आमच्याकरता दिला त्याबद्दल सगळ्या महिला वर्गाच्या वतीनं तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आज एवढी उपस्थिती आहे, आज आमचं व्यासपीठ म्हणून रोज येत आहेत, मला माहित नाही रोज येत आहे ना. तर ही भरभरून उपस्थिती आमच्या महिलांची सुद्धा आता सप्ताहाला मिळते, ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात आणखी पुढे जाऊन सांगू 4, 2, 5, 6 का महिना लेकरं आजूबाजूला कुठं ना कुठं तरी बसलेली आहेत, आणि हे लेकरं तर येऊन उभं राहिले, बरोबर ना. अशी लेकरं जर स्वयंस्फूर्तीनं म्हणजे उभी राहत असतील आणि ही जी बाजूला टीम आहे त्या टीमसाठी पहिल्यांदा जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणजे आम्ही येऊन फक्त मार्गदर्शन करत राहू, पण ती वातावरण निर्मिती करण्याची ताकद खरी त्यांच्यामध्ये. आणि त्या सगळ्यांना आम्हा सगळ्यांची विनंती असणार आहे, कुणाला तर पटकन खाली बसावं वाटलं, कारण मग त्याची हरिपटाला ती उभी होतात ना. त्यामुळे पटकन खाली बसावं वाटलं, निवांत बसायचं, 10 मिनिटांनी पुन्हा उभं राहायचं. चालतंय? विठ्ठल विठ्ठल तासभर उभी राहिलेली ही लेकरं आणि पुन्हा कीर्तनाला उभी राहिले अर्ध्या पाऊण तासातच, बरोबर ना. त्यामुळे ती ताकद यांच्यामध्ये आहे. आणि अशी लेकरं जर कीर्तनाला येऊन बसत असतील, कीर्तनाला उभी राहत असतील, तर वर्ष आता सप्ताहाचं किती आहे? 25वा, बरोबर. म्हणजे 2 तप मागच्या वर्षी पूर्ण झाली. एक 12 वर्षाचं एक तप असतं, म्हणजे 24 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे 2 तप पूर्ण झाली. 2 तप पूर्ण झालेल्या आहे. 2 तप पूर्ण झालेला हा सप्ताह आहे. आणि मी असं म्हणेन की अशी लहान लहान लेकरं जर कीर्तनाला येऊन उभं राहत असतील, येऊन समोर बसत असतील ऐकायला, तर पूरगावच्या सप्ताहाचे असे हजारो तप पूर्ण होतील याच्यात शंका मला वाटत नाही. आणि ती तप पूर्ण व्हावी याकरता मी नेहमी म्हणत असते, महापुरे झाडे जाती, माझे आजोबा सांगायचे, तेथे लव्हाळे वाचते. लव्हाळं माहिती ना, मी शेतकऱ्याचीच पोरगी, लांबची कुठली नाही, खेड तालुका माझं माहेर आहे, शेतपिंपळगाव माझं माहेर आहे. त्यामुळं लहानपणापासून माझे आई वडील शेतकरी आहे, त्याच्यामुळे ते लव्हाळं किती शेतात त्रास देतात हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. पण त्या लव्हाळ्याचा एक गुण आपण कधी घेतलाय का? म्हणजे तुम्ही बघा, एखादा महापूर जर आला तर मोठमोठाली झाडं असू द्या, ती उन्मळून पडतील, अगदी मुळा सकट पडतील. वादळ वादळ दिसलं की लगेच कोलमडायला सुरुवात करते. मोठमोठाले असू द्या, त्यांचे मुळ भक्कम असले तरी ती उन्मळून पडण्याची शक्यता जास्त आहे. पण लव्हाळं तेवढंच असते, अगदी एवढं असू द्या, पण ते कधीही उन्मळून पडलेलं पाहिजे का? त्याच्या मुळा सकट ते पडत नाही का? कधीच नाही. का ते का पडत नाही माहिती? ते वागत काय करतं, ते वागतं म्हणून टिकतं. किती मोठी ताकद आहे त्याच्या, तिथे कोंडीने देवाला सुद्धा. त्या नम्रतेमध्ये एवढी ताकद आहे. आणि म्हणून नम्रता आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. आयुष्याचं जर गणित तुम्हाला सोडवायचं असेल तर त्याच्यामध्ये पहिला गुण आपल्याजवळ नम्रता हा असावा लागतो. म्हणून म्हटलं वेगवेगळ्या वयोगटांमध्ये जेवढे आपण विचार करायला होते, एखादं चांगलं काम व्हावं असं वाटत असेल तर पहिला गुण म्हणजे सहभागामध्ये आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे. असं म्हणतात गावाचं एखादं काम जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर ज्याला वेळ देता येतोय त्यानं पहिला वेळ द्यावा. त्याला अलीकडून कुणालाही थांबायला, क्षणावर थांबायला वेळ नाही. त्यामुळे सगळ्यात अमूल्य जर कुठली गोष्ट असेल तर ती वेळ आहे. आत्ताचा सेकंद गेला, बरोबर, त्यानंतर ते असे 60 सेकंद पूर्ण होऊन 1 मिनिट होणारच आहे. मागचा गेलेला मिनिट पुन्हा येणार आहे का? अशी 60 मिनिटं ज्यावेळी पूर्ण होतील
आहे की नाही? मग हा मागचा जो काही तास गेला 6 ते 7 तो पुन्हा बघायला मिळणार आहे का? शक्यच नाही. असे 12 तास पूर्ण होतील, मग रात्र पूर्ण होईल, पुन्हा उद्याचा सूर्योदय होईल, पुन्हा पूर्ण दिवस 24 तासाचा तो पूर्ण होईल. असं करता करता एक 7 दिवसाचं काय होईल? आठवडा होईल. मागचा गेलेला आठवडा पुन्हा उजाडणार. असेच ज्यावेळी 4-4.5 आठवडे पूर्ण होतील त्यावेळी एक महिना पूर्ण होईल. मागचा जो काही महिना होता फेब्रुवारी तो पुन्हा बघायला मिळणार. बरं, हा असा महिना 30 दिवसाचा एक महिना आणि मग ते असे 12 महिने पूर्ण झाले की काय होणार आहे? 1 वर्ष होणार आहे. मागचं 2024 किती आदळापट केली तरी पुन्हा येणार. अशी ज्यावेळी एक वर्ष पकडतात 10 वर्ष पूर्ण होतील तेव्हा एक दशक होईल. मागचं गेलेलं दशक पुन्हा पाहायला मिळणार. 2010 ते 2020, 2011 ते 2020 पुन्हा बघायला मिळेल. अशी ज्यावेळी 10 दशकं पूर्ण होतील तेव्हा अख्खं शतक पूर्ण होईल. मागचं शतक पुन्हा बघायला मिळणार. काळ हा नेहमी पुढेच जाणार आहे, तो कधीही मागे येणार. म्हणून म्हटले संतांनी, काळाची उडी पडेल वा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामी न दूर राहील, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी बली बली, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एकाच चक्र पाणी वाचवे, त्याच्याशिवाय कोणी सोडवणार. म्हणून वेळ नावाची गोष्ट कधी कोणासाठी थांबली नाही. ज्याला वेळ देता येतो त्याला गावासाठी वेळ द्यावा, ज्याला कष्ट देता येतील त्याला कष्ट द्यावे, बरोबर ना. ज्याला पैसा देता या दोन्हीपैकी जमत नाही, काही वेळ देता येत नाही, बाबा कष्ट देता येत नाही, मग त्याला पैशाच्या रूपाने त्याला मदत करता येते, त्याला देणगी रूपाला पैशाच्या रूपाने एखाद्या चांगल्या कामाला मदत करावी. आणि आता सगळ्यात महत्वाची 4थी गोष्ट मी सांगणार, ज्याला या तिन्हीपैकी एकही जमत नाही त्याला फक्त गप्प बसायचं काम करावं. ज्यांना कळालं बाकी ज्यांना हळूहळू जातात कडे. कारण जे 4 नंबरचे आहेत ना, जे काहीच करत नाही, बरोबर ना, तेच जास्त वळवळ करतात पण चालू असलेली चळवळ बंद पडतात, बरोबर ना. म्हणून आम्ही या 4 मध्ये कुठल्या कॅटेगरी बसायचं हे आमचं आम्ही ठरवलं पाहिजे, बरोबर ना. ज्याला जे जमेल त्यानं ते केलं पाहिजे, तेव्हा कुठे चांगलं काम होईल. आणि मग वेगवेगळ्या पातळ्यांवर ज्यावेळी आपण विचार करतो चांगलं काम होण्यासाठी सगळ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. आणि म्हणून सप्ताह गावाला एक वेगळी एनर्जी, वेगळी ऊर्जा देऊन जातो. म्हणजे 7-8 दिवसाचा हा काळ असतो, पण अखंड वर्षभर ती ऊर्जा पुरेल एवढी मोठी ऊर्जा यामध्ये मिळत जाते. आणि म्हणून सांगायचे, आजचा जो अभंग आहे तो अभंग दोन्ही अर्थाने घेता येईल, पण खऱ्या अर्थानं आजचा अभंग रोजच्या जगण्यातला जो काही परमार्थ आहे तो आम्हाला शोधता येण्यासाठी घेता येईल का, त्याचा अर्थाचा विचार करूया. दास्यत्व या शब्दाबद्दल बोलताय तुम्ही बघा, पण हे दास्यत्व आम्हाला नाट्यांच्या बाबतीत करता येईल का हा पहिला विचार करूया. तुकारामांना जेव्हा द्यायचं असेल तर हे जे तुमच्या दासाचं सुद्धा दास्यत्व माझ्याकडून घ्यावा, हा आशीर्वाद मला पाहिजे. पहिल्या चरणातून पुढे जाऊन सांगतायत 9 प्रकारची जी नवविधा भक्ती आहे ती माझ्याकडून घडावी, ती तुम्ही घडवून घ्या. अभंगाचं दुसरं चरण. आणि शेवटी म्हणतात, केवळ आणि केवळ तुमच्या कृपेनं तुमच्या पायाच्या आधारे मी काय करणार आहे तर या तीराहून त्या तीरावर जाणार आहे. फक्त मला त्यासाठी तेवढं पात्र बनवा की मी त्या नौकेमध्ये बसू शकेल. त्या नौकेचे कर्णधार तुम्ही स्वतः आहात. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी घाव, नावेत एखादा बसला की विचार करत नाही हा लहान आहे की मोठा आहे, गरीब आहे की श्रीमंत, नाव एकच विचार करते याला या तीराहून त्या तीरावर न्यायचंय. त्या नौकेचे कर्णधार स्वतः भगवान परमात्मा होतील. पात्र मला बनवा. आणि हे पात्र जर आम्हाला बनायचं असेल त्या गोष्टीसाठी तर खऱ्या अर्थानं आजचं चिंतन महत्वाचं आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करत असताना बऱ्याच ठिकाणी विनंती करत असते की कीर्तनाचं टायमिंग तुम्ही सकाळी 10 ते 12 तास असू द्या, दुपारी 4 ते 6 असू द्या, 9 ते 11 तास करून 7 ते 9 करू द्या. पण सुरुवातीचे 8 तास, पाऊण तास असे काही चेहरे टवटवीत असतात. इथून जर आता फोटो काढून बघितला ना असे चेहरे हा फर्स्ट क्लास. पण 9 वाजताच्या वेळी पोटाचे 12 वाजायला सुरुवात होते. किती वाजता? 9 वाजता पोटाचे 12 वाजतात. तेव्हा मात्र हळूहळू चेहरे असे सुकायला लागतात. आजूबाजूनी महाप्रसाद कुठे तयार होते की काय, तो सुगंध यायला लागतो, फोडणीचा वास यायला लागतो आणि मग सगळं ते सगळं बिघडतं, बरोबर ना. तर मग ते सूर्यफूल सकाळी सकाळी फ्रेश असतं, टवटवीत असं फुललं की छान दिसतं. दुपारपर्यंत छान दिसतं, पण दुपारनंतर हळूहळू काय करतात, मान टाकायला सुरुवात करतात. आमच्याकडची बरीच मंडळी हळूहळू माना टाकायला. त्यामुळे अशी जर कोणी मान टाकली म्हणजे एकानं जरी टाकली तरी मी सगळ्यांना भोजन घ्यायला होणार आहे. पुंडली गबरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. स्वतःहून आपल्याला त्रास देणार
आणि याचा अर्थ मी भजन घेतले की समजायचं कोणीतरी हा विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज थोडंसं चिंतनाकडे जात असताना एक महत्वाचा मुद्दा काही 2-3 वाक्य सांगून जाईल, थोडं मेंदूला ताण देऊ नये का. आणि मागच्या काही दिवसामध्ये थोडंसं चिंतन 1-2 शब्दांवर मांडलं, मला त्यावर खूप प्रतिक्रिया येत गेल्या. खरं तर आपलं आयुष्य किती वेगानं बदलते याबद्दल मी सुरुवातीलाच बोलले. आणि हे सांगता सांगता आता विचार करा, जवळजवळ सप्ताहाचं 25वं वर्ष, आता 5वा दिवस, 6वा 7वा, म्हणजे दरवर्षीचे 8 कीर्तनकार काय असेल काउंट जर केलं तर 25 वर्ष म्हणजे किती कीर्तनकार होते. साधं गणित करा, 25 गुणिले 8 किती होतं 200. आता मी आज 5वा दिवस आहे, 6वा 7वा आणि मग कालायचं म्हणजे 3 जर कमी केले तर आजच्या कीर्तनाचा क्रमांक किती आहे सरासरी 197 म्हणजे 196 कीर्तनकार बघितलेले तुम्ही सगळे श्रोते मंडळी आहात. आणि तेव्हा आपण पराकोटीचे श्रोते आहात असं समजूनच मी पुढे जाईल. थोडं मेंदूला ताण देऊ नाही का. 2 शब्द सांगाय आणि ते शब्द आपल्यासाठी किती जवळचे त्याचा विचार करा. फार फरक नाही त्याच्यामध्ये. 2 शब्द असे, पहिला शब्द आहे चिंता आणि दुसरा शब्द आहे चिता. बरं का. आता हे सगळं चिंतन आपल्याला मांडायचं, अभंग सोडवायचं आहे, पण त्याच्यासाठी जे बॅकग्राऊंड आहे ते आता महत्वाचं आहे तयार करणं. चिंता आणि चिता 2च शब्द किती जवळ जवळचे. फरक कशाचा आहे फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे फक्त, चिंता आणि चिता. पण अर्थ जर उलगडायला गेलो तर अख्खा आयुष्य बदलून टाकणारा अर्थ आहे दोन्ही शब्दांचा. विरोधार्थी ते म्हणाल कसे काय. चिता काय करते, माणसाचा जीव गेल्यानंतर जे निर्जीव झालेलं शरीर आहे ते निर्जीव झालेलं शरीर जाळण्याचं काम कोण करते चिता, बरोबर. परंतु जीवात जीव असेपर्यंत सजीव असलेला माणूस, चालता बोलता माणूस, अशा चालत्या बोलत्या माणसाला जाळण्याचं काम चिंता करते. बरोबर. वाक्य तुम्ही पूर्ण केलं. आता ह्या 2 शब्दामध्ये फारसा फरक आहे. तर मराठी भाषेची की गोड आहे. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही परिजाशंके. 2 कमी 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले मागच्या महिन्यात, बरोबर. आणि आम्हा महिलांसाठी अभिमानाची गोष्ट होती, कारण अध्यक्षस्थानी एक महिला होत्या. कोण? डॉक्टर तारा गोवारकर. आजही युट्यूबला त्यांचं भाषण तुम्हाला मिळून जाईल, कारण सोशल मीडियाचा काळ आहे. प्रत्येक गोष्ट कॅमेराबद्ध होते. पूर्वी ते सगळं विरून जायचं की काय असं वाटायचं हवे, पण आता ते सगळं बंदिस्त होते. समोर आता रेकॉर्डिंग आपण जे काय बोलत आहोत ते कायम स्वरूपी राहील असं शूटिंग समोर दादा करतात, बरोबर. तर त्या अध्यक्षीय भाषणात काय बोलून गेल्या, त्या म्हटल्या मराठी भाषा कधी उदयाला आली असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर असं उत्तर देऊ नका की म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की एखादी शाळा निघाली आणि तिथं मराठी शिकवायला सुरुवात केली मग मराठी उदयाला आली. अजिबात नाही. ज्या दिवशी एखादी आई आपल्या लेकरासाठी तिनं अंगाई गायली असेल ना तेव्हा मराठी उदयाला आली. तेव्हा भाषेतला जो जोडवा म्हणजे प्रमाण भाषेत आपण बोलतो, अलंकारिक भाषेत सुद्धा भाषण ऐकतो, कविता ऐकतो, सगळं काय ऐकतो, पण बोली भाषेतला जो गोड आहे तो मात्र वेगळाच आहे. आणि मराठी भाषा इतकी गोड आहे ती मौलींनी सांगावी कशी. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीसी आले, हुशारी आणि शहाणपणा. 2 अगदी जवळचे शब्द, पण ते सुद्धा अगदी योग्यरित्या मांडणारे कोण आहेत तर मौली महावैष्णव ज्ञानोबा. मराठी भाषाच इतकी गोड आहे. त्या मराठी भाषेने हे सगळं काही वैभव आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून जर का संतांच्या ऋणातून उतराई व्हायचं असेल तर माय मराठीवर भरभरून प्रेम आम्हाला करता आलं पाहिजे, बरोबर. म्हणून म्हटलं की चिंता आणि चिता अगदी जवळचे शब्द, फक्त अनुस्वाराचा फरक, पण अखंड आयुष्य बदलवण्याची ताकद त्या शब्दांमध्ये आहे. आणि म्हणून हे शब्द आम्हाला काय शिकवतात तर ही जी चिंता आहे ती आम्हाला जिवंतपणे जाळत असते. याचं कारण म्हणजे आम्ही थांबून त्याचा विचार करत नाही. क्षणभर तरी आम्हाला थांबता आलं पाहिजे. आम्ही फक्त धावतोय 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 धावतोय. एका राजाच्या नगरीत असंच एक माणूस राजाला भेटायला आला. म्हटला राजा मला स्वतः कष्ट करून पोट भरायचंय, काहीतरी दे माझ्यासाठी. राजा म्हटला काय देऊ. तो म्हटलं थोडीफार कसायला जमीन दे म्हटला. राजा म्हटला किती देऊ. किती देऊ म्हटलं. याच्या कपाळावर आठ्या पडल्या. म्हटलं किती देऊ विचारतो. राजाला हा म्हटला किती देणार. राजा म्हटला हात पुढच्या डब्यातला दिसतो. राजा म्हटला तू किती मागशील तेवढं दे. तो म्हटलं राजा किती देणार. राजा म्हटला एक काम कर, उद्या सकाळ सकाळ राजवाड्याच्या गेटवर ये
तिथून धावायला सुरुवात कर. नुसतं पळायचं नाही, जितकं काय धावशील ना तेवढी जमीन तुझी झाली म्हणून समज. हा म्हटलं खरं की काय? राजा म्हटलं फक्त एकच अट आहे त्याच्यामध्ये, अटी आणि शर्ती लागू. काय? एकच अट आहे, तू सूर्योदयाच्या वेळेला सुरुवात करशील ना धावायला, फक्त शेवटी सूर्यास्त ज्यावेळी होईल तेव्हा तू त्या पहिल्या जागेवर पाहिजे, त्या ठिकाणी पाहिजे. बाकी जेवढं धावायचे दिवसभर तेवढं धाव, तेवढी जमीन तुझी झाली म्हणून समज. म्हटलं काय हरकत नाही. सकाळ सकाळ आला ही बातमी अख्ख्या गावात पोहोचली, की नगरी गोळा झाली त्याला बघायला. त्यानं सुरुवात केली धावायला. धावतोय 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 धावतोय, काही अंतरावर गेला, आधी पुढं डोंगर होता, त्या डोंगराच्या पायथ्याशी गेला. सोबत पाणी सुद्धा प्यायला घेतलं नाही. म्हटलं पाणी प्यायला सुद्धा थांबलं नाही पाहिजे, कारण आजचाच दिवस आहे धावण्यासाठी. आज जितकं धावू उद्या बसून आरामशीर खायचंच आहे ना, त्याच्यामुळे काय धावूया, जितकं जमेल तेवढं धावूया. धावत 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 इतका धावला, दुपारी ऊन डोक्यावर आलं आणि आता जीव जातो की काय असं वाटायला लागलं. खायला प्यायला तर थांबलंच नाही, साधं पाणी प्यायला सुद्धा थांबे ना. तरी म्हटलं नाही, अजून थोडंसं धावलं तर अजून थोडी जमीन मिळेल, अजून थोडं धावलं तर अजून थोडी जमीन मिळेल. असं करता करता ऊन डोक्यावरच उतरायला लागलं आणि आता जीव जाणारच आहे असं वाटलं. पण तेवढ्यात लक्षात आलं, अरे एवढं धावलो खरं, पण राजानं काय सांगितलं, सूर्यास्ताच्या वेळेला जर पहिल्या जागेवर नसेल, मी जिथून सुरुवात केली त्या जागेवर नसेल तर सुईच्या टोकावर मावेल एवढी जागा सुद्धा मला मिळणार नाही. आणि हे लक्षात आल्याबरोबर पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पण मंडळी, परतीचा प्रवास पूर्ण होणं तर खूप लांबची गोष्ट. निम्म अंतर सुद्धा तो पुन्हा माग येऊ शकला नाही. तिथं डोंगरावर कुठेतरी त्याचा जीव गेला, मरून पडलेला होता तिथं. तो राजा स्वतः तिथे गेला. आणखी बाकी सगळी मंडळी गोळा झाली. राजानं सांगितलं, बघा हा साऱ्या सकाळपासून धावत होता, एवढा धावला, एवढी जमीन त्याला कधीच नको होती. त्याला फक्त 7 फुटाची जागा पाहिजे होती. काय? 7 फुटाची जागा पाहिजे होती. आणि त्याच्यासाठी तो साऱ्या सकाळपासून धावत राहिला. आता मला पुन्हा ते वाक्य रिपीट करावं लागेल, ज्यांना कळालं त्यांना कळालं. म्हणून आपण धावतोय पण परतीच्या प्रवासाचा विचार करत, म्हणून कुठेतरी थांबलं पाहिजे. परतीच्या प्रवासामध्ये काय आहे तर समाधान आहे, सुख आहे, आनंद आहे. पण ते कशाला मिळणार आहे? तुम्ही इथं ठेवलं तरी चालेल. आता मगाचे 2 शब्द लक्षात राहिले असतील, चिंता आणि चिता. त्याचा पुढचा एक शब्द फार महत्वाचा आहे, कारण त्या शब्दावर पुढे मी बाकीची वाक्य बोलणार आहे. पुढचा शब्द असा आहे, आता धावण्याबद्दलच बोलतोय. ते धावण्यामध्ये काय येते, आमच्यामध्ये आपासून घाई येते. प्रत्येकाला कशाची? प्रत्येक गोष्टीची घाई. तुम्हाला मला प्रत्येकाला घाई येते. म्हणजे आधी छोट्या गोष्टीपासून तुम्हाला आम्हाला जर चांगला क्षण मिळाला आयुष्यामध्ये एखादा, तर त्याच्यावर मोहर उमटली पाहिजे याची घाई आहे. एखादा क्षण आमचा वाया गेला तर त्याच्या नावे खडे फोडायची पण आम्हाला काय घाई. गर्भातले जे श्वास आहेत, ज्यांचा जन्मही झाला नाही, त्या गर्भातल्या श्वासांना डोळे भरून बघायची घाई. म्हणून तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं ना, सोनोग्राफी वगैरे. आता तर लेकरू जन्माला यायच्या आधी त्याला कुठले आजार होणार आहेत ते कळायला लागले. त्याच्यासाठी ते लेकरू जन्माला यायच्या आधीच इन्व्हेस्टमेंट सुरू केली लोकांनी. का? कारण प्रत्येक गोष्टीची घाई आहे. म्हणजे गर्भातल्या श्वासांना डोळे भरून पाहायची घाई आहे. पण दुसऱ्या बाजूला एखादा व्हेंटिलेटरवर असेल, गॅसवर, लोक म्हणतात आवलेवर नका ठेवू द्या, उतरवा त्याला खाली. जायचं असेल तर जाऊ द्या. म्हणजे त्याला निरोप देण्याची सुद्धा आम्हाला काय घाई आहे. पेट्रोल पंपावर उभं राहिले, समोरच्या गाडीत चालू आहे, ते पेट्रोल भरणं चालू आहे, पण त्याच्या आधी माझी टाकी फुल झाली पाहिजे. म्हणून काय, रस्त्याला प्रवास करतोय, समोर गाडी व्यवस्थित चाललाय स्पीड मध्ये, पण त्याला आपण ओव्हरटेक केलाच पाहिजे. म्हणजे त्याची सुद्धा आपल्याला काय, समोर त्याच्या पुढे जाण्याची घाई आहे. आणि त्याच्यामध्ये मग ते मागं पाट्या निघतात, बघतोच काय रागानं,
सगळ्यांचं पाठी ओव्हरटेक केलाय. मला फार प्रवासामध्ये त्या मागच्या पाट्या वाचायची फार सवय. एवढं पाट्यांचं कनेक्शन झालंय. म्हणजे किती आपले स्वभाव गुण आपण त्यामध्ये दाखवत असतो. तर मग ते वाघाचं पुढे जाऊन काय होतं ते वाघाला खूप चांगलं कळतं. पण बघतोच काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं. म्हणजे काय आम्हाला घाईच आहे की नाही. प्रत्येकाच्या पुढे जाण्याची घाई आहे. एखाद्याला वजन वाढवायची घाई, ज्याचं वजन नाही त्याला वजन वाढवायची घाई आहे. ही प्रोटीन पावडर घे, हे घे, ते घे, म्हणजे वजन वाढवायची घाई. आणि ज्याचं वजन जास्त आहे त्याला वजन म्हणजे एखाद्याला महिन्याभरात वजन वाढवायची घाई, एखाद्याला 15 दिवसातच ते कमी झालं पाहिजे त्याची पण काय. एखाद्याला केस वाढवायची घाई, एखाद्याला कापायची घाई. महिला मंडळींसाठी जवळच वाटलं. आता आमच्या क्षेत्राचं सांगू, तुम्ही सगळी सुज्ञ मंडळी आहात आणि अधिकारी मंडळी आहात म्हणून सांगेन. आमच्याकडे कसं आहे की आम्हाला जे नीट कळालं ना बरं का, ते आम्हाला तुम्हाला सांगायची घाई. बरोबर आहे की हा. त्यामुळे बालकीर्तनकाराचा उदय झाले. म्हणजे आम्हाला जे नीट कळालं नाही ते आम्हाला दुसऱ्यांना सांगायची, श्रोत्यांना सांगायची घाई आहे. बरं त्यांना पण ते कळाले की नाही हे सुद्धा आजमावायची घाई आणि ते कुठल्या निकषांवर कळालंय हे सुद्धा समजून घेण्याची काय घाई आहे. बरं त्या घाईबद्दल आपण किती बोलावं. प्रत्येक गोष्टीची आम्हाला घाई आहे. आणि कीर्तन 7 ते 9 आहे, पण ते 7 वाजता सुरू झालं पाहिजे याकरता सगळे गायक वादक म्हणजे टाळकरी सगळ्या मंडळींची घाई आहे की ते 7 वाजता सुरू झालं पाहिजे. तसं आम्हाला पण ते 9 वाजता संपलं पाहिजे. आणि नारळ शाल पाकिट घ्यायची काय आम्हाला प्रत्येकाला काय घाई आहे. आणि धावतोय 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 धावतोय. थांबण्याचा विचार मात्र आमच्याकडून होत. कुठेतरी क्षणभर थांबलं पाहिजे. आणि ते थांबणं कधी होईल जेव्हा भगवंताचं पवित्र आणि गोड नाम आमच्या मुखात राहील तेव्हा जगण्याचं कल्याण. त्या देवापर्यंत जर पोहोचायचं असेल, देवाशी जर नातं जोडायचं असेल, त्याचं दास्यत्व जर संतांचं आमच्याकडून व्हावं असं वाटत असेल तर ह्या घाईघाईमध्ये या धावाधावीमध्ये कुठेतरी थांबलं पाहिजे. तेव्हा मला कळेल संतांचे उपकार किती आहेत आमच्यावर. स्वतःच गोवाळ म्हणतात काय द्यावे त्यासी भावे त्यांनी काय सांगितलं. माझ्या आजोबा नेहमी म्हणायचे आयुष्यामध्ये मी माझ्या बापापेक्षाही तीर बांधणं जास्त मानलं. आम्ही विचारायचो कोणाला, ते सांगायचे पहिले ज्ञानोबा, दुसरे तुकोबा आणि तिसरे शिवबा. कारण हे 3 वार जर झाले नसते तर तुमच्या माझ्या हाती शेवटी कपाळ मोक्ष झाला असता. ते म्हणायचे तुमच्या माझ्या आई बापानं आम्हाला जीवशास्त्रीय अस्तित्व दिलं असेल तरी आमच्यावर सांस्कृतिक विशेषता कोणी निहित केली असेल तर ते या 3 बांधणी केली. त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. त्यांच्या ऋणातून जर उतराई व्हायचं असेल तर ते दास्यत्व त्यांचं आम्हाला करता आलं पाहिजे. आणि हे वेगळे पण त्यांनी काय सांगितलं, ते असं म्हणतात की फार विशेष काही करायची गरज नाही. एखाद्याला जर आजार झाला तर असं म्हणतात अर्धा रोग औषधानं बरा होतो आणि अर्धा रोग पथ्य पाळण्यानं बरा होतो. परमार्थामध्ये औषध आहेच पण पथ्य त्यामध्ये कुठलं आहे
म्हणजे ते ब्रह्मरस घेई काढा जेणे पिढा वारे येईल, ते ब्रह्मरसाचं औषध आहे. पण पथ्य कुठलं आहे? पथ्य फार महत्वाचे. पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे नसे. वाचेमध्ये वाणीमध्ये प्रचंड ताकद आहे, त्यामुळे त्या वाणीचा योग्य तो वापर झाला पाहिजे. शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे. एखाद्या वेळेला एखादा शब्द गेला की तो पुन्हा मागे घेता येत. तुम्ही किती प्रयत्न करा. आपण म्हणतो एखाद्यानं 2 काना खाली दिल्या तर माणूस विसरतोय, पण एखादा शब्द जर वाईट गेला असेल तो शेवटपर्यंत विसरत, बरोबर ना? तसं काही शब्द असे असतात, गेले की गेले. प्रत्येक शब्दाच्या बाबतीत तेच आहे. कुठेतरी आता तुम्ही सगळे मला अनेक खेड तालुक्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या 10व्यांना प्रवचन करताना पाहिलं असेल. एका 10व्याला माझं प्रवचन सुरू होतं आणि दौंड तालुक्यामध्ये माझं सासरे टाकळी भीमागाव, वास्तव्य चंदनगरला आहे संपूर्ण कुटुंबाचं. पण तिथं टाकळी जवळच एक गाव आहे आणि तिथं मी कार्यक्रमाला गेले. आता कार्यक्रम झाल्यानंतर मी गावाचं नाव सांगेन. कुणीतरी तिथं हातात माहीत घेतलं. प्रवचन संपलं, काकस्पर्शासाठी झटकन काकस्पर्श झाला आणि कुठेतरी हातात माहीत घेतलं. म्हटले गडबड झाली, तुझे सूत्रसंचालकांची फार गडबड म्हणे. 2-2 मिनिटात बोला, 2-2 मिनिटात बोला, 2-2 मिनिटात बोला. कुणीतरी हातात माहीत घेतला, एवढी गडबड झाली. म्हटले ज्या आजी गेल्या त्यांना श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. आजींचं नाव सांगितलं, त्या गेल्या त्यांना श्रद्धांजली. इथं निलमताईंचे म्हटले चांगले प्रवचन झाले, त्यांना श्रद्धांजली. लाईव्ह श्रद्धांजली. कशी? लाईव्ह, अगदी समोरासमोर. आपण लाईव्ह मॅच बघतो ना, तशी लाईव्ह श्रद्धांजली समर्पित झाली. आता गेला ना शब्द तो माघार घेता येत. त्यामुळे शब्द फार अवघड आहे, ते कधीही मागे. अलीकडची पिढी एवढी हुशार आहे म्हणून त्यांना सुद्धा ते शब्द वापरण्याची ताकद आणि ते जे नॉलेज आहे, ते संस्कार आम्हाला देता आले पाहिजे. आजची पिढी फार हुशार आहे. त्यांना हातात मोबाईल दिला की झूम कसा करायचा हे शिकवावं लागेल. चांगलं दिलं तर ते सुद्धा तितक्याच ताकदीनं उभं करणारी आजची पिढी आहे आणि म्हणून चांगलं जितकं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एका ठिकाणी कीर्तन सुरू होतं, 5वी-6वीचं पोरगं होतं. म्हटलं सांगळे बाळा काय सुरू आहे? तो म्हटलं महाराज कीर्तन सुरू आहे. म्हटलं कीर्तनात काय चालू आहे? तो म्हटला महाराज हे जर का आम्हाला कळालं असतं तर इतक्या लांबून तुम्हाला कशाला बोलवलं? शेजारच्याला म्हटलं तू सांगतो. म्हटलं सांगणार. म्हटलं महाराज. म्हटलं मग पण म्हटलं एका अटीवर. म्हटलं काय? कार्यक्रम झाल्यावर म्हटलं अर्ध पापडी द्यावं लागलं. अशी पिढी आजची हुशार आहे, काहीही सांगावं लागत. म्हणून त्यांच्यासाठी काय गरजेचं होतं? नात्यांमधली भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ती तितक्याच ताकदीनं ती नाती उभी करते. बरं, ही नाती फक्त घराघरातली नाही. जसं घराघरातल्या बहीण भावाचं, भावा भावांचं, ही सगळी नाती जितकी महत्वाची आहे तितकीच गावागावातली भावकीची ही नाती सुद्धा तितकीच महत्वाची. ती ज्यावेळी भक्कम राहतील तेव्हा गाव या रूपाने आपण पुढे येऊ शकतो, बरोबर ना? आणि म्हणून नाती भक्कम राहावीत याकरता आपल्याला गरजेचं काय तर ते सहभागानं झालं पाहिजे. आणि जे एकमेकांच्या साथीनं होतं ते दुसऱ्या कुठल्याही वैयक्तिक पातळीवर होत नाही. आपण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. एके दिवशी देव आणि राक्षस दोघांचं भांडण झालं. देव म्हणायचे आम्ही श्रेष्ठ, राक्षस म्हणायचे आम्ही श्रेष्ठ. तुम्ही अनेकदा हा दृष्टांत ऐकला असेल, आमचे आजोबा फार छान सांगायचे. राक्षस म्हणायचे काहीही परीक्षा घ्या म्हणे आम्हीच श्रेष्ठ, कुठलीही परीक्षा जिंकू. दोघेही गेले भगवान शंकराकडे. शिव ओळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे मदता शिवनाम कयान बाही. दोघेही गेले. देवा काहीतरी तोडगा काढा. देव म्हटले एक काम करतो, मी एक परीक्षा घेतो छोटीशी. फक्त 10-10 मिनिटाची वेळ तुम्हाला दोघांना दिली जाईल. 10-10 मिनिटांमध्ये तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे. फक्त त्या परीक्षेमध्ये जो काही प्रश्न आहे तो साधा सोपा आहे, विशेष काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त जेवायचं काम करायचं. राक्षसांच्या कपाळावर जाठव आणि फक्त जेवायचंय. कुठलीही जेवणाची स्पर्धा घ्या, आम्ही जिंकणार म्हणे. नाही म्हणे जेवायचंय, पण जेवताना अट आहे ना, ही परीक्षा आहे, ही काय फक्त खायचं काम नाहीये. मग काय अट आहे म्हणे? काही अट घाला म्हणे, आम्ही जिंकणार. देव म्हटले आम्ही पहिले जेवणार. राक्षस म्हटले नाही आम्ही पहिले जेवणार. जेवण किती देणार? भगवान शिवशंकर पाहिजे तेवढं जेवण मिळेल, फक्त जो जास्त खाईल तो जिंकेल. राक्षस म्हटले आता आम्ही जिंकलो. परीक्षा व्हायच्या आधीच डिक्लेअर करा म्हणे आम्ही जिंकलो. देव म्हटले आव परीक्षा तर होऊ द्या. राक्षस म्हटले ठीक आहे, मग काय अट आहे सांगून टाका म्हणे तुमची अट. भगवान शंकराने देवाने सांगितले एकच अट आहे, तुम्हाला फक्त जितकं जेवायचं तेवढं जेवायचं, फक्त जेवताना हात कोपरात वाकवायचा नाही. बाकी जेवढं खायचंय काय करायचं? हात फक्त कोपरात वाकवायचा नाही, बाकी जेवढं खायचंय तेवढं. आता ते राक्षस होते, थोडे दुर्बद्ध होते. ते म्हणजे तुम्ही काही अटी घाला, तुम्ही फक्त ताट येऊ द्या, आम्ही जिंकलो म्हणून समजा आम्ही डिक्लेअर करा. थोडे दुर्बुद्ध. देव हुशार होते. ते म्हटले जेव्हा तुम्ही पहिले. राक्षसांना पहिला मान दिला, ते बसले जेवायला. जेवायला बसले.
हात कोपरात वाकवायचे नाही, पण हे राक्षस हुशार आहेत, मध्ये आले काही करतील सांगता येत नाही. मग देवा त्या अट ती व्यवस्थित लागू व्हावी याकरता प्रत्येकाच्या हाताला 2 काठ्या बांधल्या सरळ आणि हात पॅक करून टाकले सरळच्या सरळ, ती कोपरातून वाकवतच नाही आले पाहिजे अशा रीतीनं. जेव्हा म्हटले राक्षस बसले जेवायला, ताटातला घास घेता यायचा हो, पण तो तोंडापर्यंत जायचा, इकडं जा तिकडं जा, इकडं जा तिकडं जा, कसा बसा एखादा. 10 मिनिटाचा वेळ होता, 8 मिनिटं झाली, बेल वाजवली म्हणजे 2 मिनिटं राहिली, जेवढं जेवायचे तेवढं जेवून घ्या. राक्षस वैतागले म्हणजे असं कुठे परीक्षा असते. हात कोपरात न वागवता कुणीतरी जेवून दाखवेल का? तुम्ही देवांना बसवा नाही तर अजून कोणाला बसवा, कुणीच ही परीक्षा पास होऊ शकत नाही. देव म्हटले चालेल, आम्हाला वेळ तर द्या, संधी तर द्या. मग हे दोघं ते राक्षस मागे झाले आणि मग हे देव सगळे तिथे गेले. देव म्हटले ठीक आहे, तुम्ही यांना जशी अट आहे तशीच आम्हाला अट आहे, काय करायचं फक्त हात कोपरात वागवायचं नाही. ठीक आहे म्हटले, आमचे हात बांधा. देवाचे हात बांधले गेले, पण देव हुशार होते, त्यांनी काय केलं, एकट्यानं नाही जेवले, त्यांनी पंगत घातली. काय घातले? पंगत. आणि मग पंक्ती, आपण पंगत कशी असते, समोरासमोर तोंड करून बसतो की नाही, बरे एखाद्याला पाठ केली असली तरी पण तो कुणाच्या तरी तोंडासमोर असतो की नाही, बरोबर. माझी त्यांनी पंगत केली, पण समोरासमोर असे दोघं बसून अशी पंगत केली. हात कोपरातून वाकवता येत नाही, ताटातून तो घास घेता येतोय, स्वतःच्या तोंडात नाही जात, पण समोरच्याला चालता येतोय की नाही. म्हणजे यानं त्याला भरवायचं आणि त्यानं याला भरवायचं. 8 मिनिटं काय 10 मिनिटात अगदी पोटभर जेवून उठले. एकमेका देऊमुखी सुखे घालू वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे उपजोनिया पुढती येऊ. संत म्हणतात पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. कशासाठी? तर हे सगळं जे काय, कारण स्वर्गीचे अमर इच्छिता की देवा मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा. कशासाठी? तर इथं आल्यानंतर हा सहभाग जो आहे तो, आणि म्हणून एकमेकांच्या साथीनं जे होणार आहे ते कुठल्याही गोष्टीनं साध्य होणार नाही. आणि म्हणून ही जी साथ आहे ती वेगवेगळ्या पातळ्यांवर राहिली पाहिजे. आज समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत. म्हणजे आता आपण सगळे गावाकडचे आहोत, आपल्याला माहिती एखाद्याचा म्हणजे बांधाचा दगड जरी खालीवर झाला तर लोक मारामारी कापाकापी तोडातोडीवर येतात, तेवढी वाईट परिस्थिती. म्हणजे आता गावोगावच्या शेत रस्त्यांचे प्रॉब्लेम जर बघितले तर काहीतरी मध्यंतरी कायदा आलाय पाणंद रस्त्यांच्या बाबतीत की ते खुले झाले पाहिजे. हे कशानं होईल? आधी ते रस्ते खुले करण्यासाठी एकमेकांमधले ते मनाचे रस्ते जे आहेत ना ते खुले करता आले पाहिजे. बरं का, ते शेत रस्ते आपोआप खुले होते. मग तसे आपल्यातले मनाचे जे काही रस्ते आहेत म्हणजे एकमेकांमधलं जो काही प्रेमभाव आहे तो वृद्धिंगत झाला पाहिजे. मग बंधुभाव असेल, मग रामायणातले दृष्टांत सिद्धांत मी सांगत बसणार, माझ्यापेक्षा जास्त रामायण ऐकलेली वाचलेली आपण मंडळी आहात. मी विचार करत असते, माझे आजोबा सांगायचे रामायण ऐकायचं असेल ना तर एक पात्र नवी दिशा देतं, ते आम्हाला घेता आलं पाहिजे. राम लक्ष्मणाची जोडी, बंधुप्रेम काय असावं ते राम लक्ष्मणाची जोडीचा. आजच्या काळामध्ये तो बंधुभाव घेता येईल का? ज्यावेळी रावणाचं युद्ध झालं, शेवटी रामानं रावणाला बाण मारला, रावण मृत्यूच्या दारात रक्ताच्या थारोळ्यात शेवटचा श्वास घेतोय. अशा वेळेला रावण देवाला म्हणतोय, देवा सगळं होतं माझ्याजवळ, काही नव्हतं असं. रावण किती श्रीमंत होता सांगू? लंकी माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणांची जेथे 7 लक्ष तेथे भेटे बंदी. कोटी घरे जेथे काशाणी तांब्यांची शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणी ज्याची संपदा एवढी, एवढा ऐश्वर्य संपन्न राजा रावण. 33 कोटी देवांना बंदिस्त करणे इतकं सामर्थ्य त्याच्या जवळ होतं. महान तपस्वी असलेला. आजही काही लोक रावणाची पूजा करतात का? रागानं होईना देवाचं नाव घ्यायचं. मग सगळ्यात मोठा विरोधी भक्त तो रावण म्हणतोय, देवा सगळं होतं माझ्याजवळ पण तरी आज माझा पराजय, तुझा काय विजय. कारण काय? देव म्हटलं कळाला असेल तर सांग. तेव्हा तो म्हणते, देवा आज कळालं, तेव्हा तुझा विजय काय माझा पराजय काय? कारण एकच आहे,
की देवा तुझा भाऊ तुझ्यात होता आणि माझा भाऊ माझ्या, आता रामायण सगळ्यांना माहिती, तू उलगडत बसायची गरज, सगळ्यांना कळालं, सगळ्यांचे चेहरे सांगले, देवा तुझा भाऊ तुझ्यात होता आणि माझा भाऊ माझ्या. देव म्हटले बरोबर आहे, गोष्ट एकच आहे, पाहण्याचा दृष्टिकोन बदल. देव म्हणतात आज माझा विजय आणि तुझा पराजय. तू काय म्हटला की देवा तुझा भाऊ तुझ्यात होता आणि माझा भाऊ माझ्या. देव म्हटले आज माझा विजय तुझा पराजय, कारण तू राज्यासाठी, देव म्हणतायत कुणाला, रावणाला, तू राज्यासाठी तुझ्या भावाला लाथ मारली, तू राज्यासाठी तुझ्या भावाला लाथ मारली आणि मी भावासाठी, बरोबर ना, तू राज्यासाठी तुझ्या भावाला लाथ मारली आणि मी भावासाठी राज्याला लाथ मारली, म्हणून माझा विजय. आणि म्हणून तुझा, गोष्ट एकच आहे, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि म्हणून गावागावामध्ये, घराघरामध्ये हा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. मग ती नाती बहीण भावाची असू दे. आता 1995 जो हिंदू वारसा हक्काचा कायदा आला, फार बदललं होत्या. असे अनेक दावे मी केले, 5-6 पोरी आहेत, पण 2-3 पोरी बापाच्या दाव्याला नाहीत, कारण एकच किस्सा दिला नाही. आता आम्ही या व्यासपीठावर नाही, फक्त आमच्याबद्दल गोड बोलणार नाही आम्ही, बरं का. म्हणजे काही कानपिचक्या सुद्धा थोड्याशा आम्ही देणार आहे. आमचं व्यासपीठ आहे, तरीही माझ्या सगळ्या महिला भगिनींना माझ्या हात जोडून विनंती आहे, ज्या बहिणींचं चांगलं आहे, ज्या बहिणींचं चांगले, माझ्या प्रत्येक कीर्तनातून, प्रत्येक प्रवचनातून मी सांगत असते. लोक मला प्रतिक्रिया देतात कार्यक्रम झाल्यानंतर, तासभर बोला, 2 तास बोला, नाही तर 4 तास चालू द्या, पण पुणे जिल्ह्यात हा पॉईंट सांगत जा, का ते गरजेचं आहे. हडपसरमध्ये एक वकील आहेत माझ्या परिचयाचे, त्यांचं 2-3 मजली बिल्डिंग आहे, त्यांनी एक सेक्शन, एक फ्लोअर फक्त बहीण भावाच्या केसेससाठी केला. फार वाईट परिस्थिती. ते म्हटले म्हणजे जुना काळ का टिकून राहिला, भावा बहिणीचं प्रेम चांगलं वेगळं होतं, आजही आहे, नाही असं नाही, पण काही गोष्टींनी फरक पडला एवढं मात्र. जुन्या काळातल्या माता माऊल्या गायच्या, काय वाटच्या वाट सरा काय बघ तू खेड्याला, वाटच्या वाट सरा काय बघ तू खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. कशी चेहरे खुले बघा, म्हणजे टाळकऱ्यांपासून शेवटपर्यंत भाऊ म्हटलं की नाही का, फार जवळची गोष्ट ती. भावाची झोपडी जरी असली तरी बहीण काय म्हणते, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. भावाविषयी असलेलं प्रेम ती व्यक्त करत असते. म्हणून ज्या बहिणींचं चांगलं त्यांनी भावाकडून अपेक्षा करू. इकडून नाही आवाज आलाय बरं का जास्त, पण तुम्ही काळजी करू नका, माईक आपल्या हातात आहे. मी पण एक महिला आहे, वाक्य पूर्ण झालेलं नाही. ज्या बहिणीचं चांगले त्यांनी भावाकडून अपेक्षा करू, आणि ज्या भावांचं चांगले त्यांनी बहिणीला दिल्याशिवाय राहू. काय मधल्यामध्ये ओळखीची गरज पडणार. म्हणून ही जी काही नाती आहेत ती जशी भक्कम झाली पाहिजे, तशी घराघरातली, गावागावातली भावकी म्हटलं की कायम असं ते आपल्याकडे असं असतं. पण तीच नाती सुद्धा ज्यावेळी भक्कम होती तेव्हा कुठेतरी ते रस्ते साधे सोपे आणि सरळ होत जाते. ते व्हावेत याकरता काय आहे तर अंतःकरणाची पवित्रता आणि हृदयाची निर्मळता गरजेची आहे. आणि मग दासत्व कळेल अभंगाच्या पहिल्याच्या
पाची मज. खूप गोड असं गायन साधलं आपली. वाटतं पहिलीच भेट आहे आपली कुठल्या तरी कीर्तनात भेटून, काय माझ्या लक्षात नाही. पण सगळी मंडळी जी आहेत असं कीर्तन म्हटलं की ते साथीवर फार अवलंबून असतं. काय काय ठिकाणी काही गायिकेनं सुरुवात करावी. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हो. सुरुवात छान झाली, पण साथ देणाऱ्या मंडळींनी तशीच साथ दिली. कशी? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले हिला हो. त्यांना कळलं त्यांना कळलं, अशी परिस्थिती होते ना बऱ्याच वेळेला. तेव्हा साथ फार महत्वाची. आता साथीवरच आधी मी बोलून गेले बऱ्यापैकी, पण कीर्तनामध्येच होती फार महत्वाचं. आणि त्यातल्या त्यात गायक वादक मंडळी जे आहेत असं म्हणतात कीर्तनकारांची फक्त प्रमाणपाठ असतं. आता इथे खरी गोष्ट सांगते, तुम्ही सगळी माझी माहेरची माणसं आहात. आता खेड तालुक्यात कुठले गाव म्हटले मला ते माहेर वाटतं. तर माहेरी काही गोष्टी आपण हक्कानं बोलू शकतो म्हणून सांगते की कीर्तनकार जे कोणी असतील त्यांची फक्त प्रमाणपाठ असते. गायकांच्या मात्र गोड चाली पाठ असते. आता अभंगाची 3 चरण माईक 4 आहेत, म्हणजे प्रत्येकाकडे 3-3 चाली तयार आहेत. 3 चौक 12 म्हणजे तर 12 चाली होऊ शकतात, एवढी तयारी त्यांची आहे. म्हणजे फक्त अभंग यायचा उशीर की ते त्याच्यामध्ये ते बरोबर माइंडमध्ये त्यांच्या सेट होऊन जातं, कुठल्या चरणाला कुठली चाल लावायची. म्हणजे गायकांच्या गोड चाली पाठ असतात, कीर्तनकारांची फक्त प्रमाणपाठ असतात. पण आम्ही सगळेजण हे खूप चांगल्या रीतीनं जाणून आहोत की समोर बसलेल्या श्रोत्यांचे मात्र पूर्ण अभंग पाठ असतात. उत्तम वक्ता होण्याच्या आधी उत्तम श्रोता असलं पाहिजे. आणि नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती कुठली? श्रवण भक्ती. श्रवण भक्तीला फार मोठं मध्ये सगळ्यांची पाठ असलेली उभी आहे. 90 अध्यायातली पहिली उभी कुठली? तरी अवधान मग सर्व सुखासी पात्र होईल. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? ऐकणं ही काळाची गरज आहे. आम्हाला दुसऱ्यांचं ऐकायचं सोडा, स्वतःचं ऐकायला सुद्धा वेळ. तर आम्ही अडकलोय त्या मोबाईलमध्ये. त्या मोबाईलने इतकं जग व्यापून टाकले की आम्हालाच काही सुद्धा काही परिस्थिती इतकी वाईट आहे की मोबाईलच्या बाबतीत बोले ना. आतापर्यंत 3-4 कीर्तन झाली. प्रत्येक कीर्तनकारानं काही 2 मिनिटं का होईना त्या मोबाईलचा उल्लेख केला असेल. एवढं आयुष्य आमचं मोबाईलनं बदलून टाकले, कीर्तनकारांचं सुद्धा. कारण जे लोक म्हणजे हरिपाठामध्ये काकड्यात कीर्तनात भेटत नाही ते कुठं भेटतात? खरंय ना, युट्यूबला. त्यामुळे तो युट्यूबचा काळ आजकाल आलेला आहे. वाईट परिस्थिती आहे. काही म्हणजे मी तर म्हणत असते माझा वारकरी संप्रदाय कोणामुळे टिकवणे. मध्यंतरी झी टॉकीजच्या मन मंदिराला ज्यावेळी कीर्तनाचं शूटिंग सुरू होतं, आता खरं तर मी मगाशी म्हटलं माहेरची माणसे, काही गोष्टी मी हक्कानं सांगू शकते. सध्या माझा पुणे विद्यापीठाला जॉब सुरू आहे. पुणे विद्यापीठाचा जो कम्युनिटी रेडिओ आहे तिथं मी जॉब करते. कारण मी स्वतः पेशाने इंजिनियर आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं 2014ची पास आउट. आणि त्यानंतर 1-2 वर्ष पूर्ण वेळ जॉब केला. पण जवळजवळ 2006 पासून कीर्तन करते. आणि लहानपणापासून आजोबांसोबत भजनात जात होते. कुठल्या संस्थेत शिक्षण घ्यायला जायला जमलं नाही, परंतु आजोबा हीच आमच्यासाठी संस्था होती. त्यांच्यासोबत जाऊन हळूहळू जेवढं काही शिकायला मिळालं त्याच्यातून कळायला लागलं, थोडंफार तरी जाणवायला लागलं की माझा वारकरी संप्रदाय कोणामुळे टिकून. तर आता मी माझा जॉब जो आहे तो पार्ट टाइम जॉब आहे. तो जॉब करून कार्यक्रम असं सगळं माझं नियोजन असतं. तर यामध्ये मी विचार करत असते की माझा वारकरी संप्रदाय कोणामुळे टिकून. म्हणजे 10 लाखाच्या गाडीतून उतरणाऱ्या, स्वतःच्या नावासमोर भल्या मोठ्या पदव्या लावून घेणाऱ्या, स्वतःला वारकरी म्हणून घेणाऱ्या, फक्त बिस्लेरीचं पाणी पिणाऱ्या, फक्त खादीचे कपडे घालणाऱ्या आणि स्वतःला कीर्तनकार म्हणजे मोठमोठी मानधनाची पाकिटं असणाऱ्या अशा सो कॉल्ड कीर्तनकारांमुळे नाही. आता इथून गोड बोलणं सोपे, खरं बोलणं कठीण. अशा कीर्तनकारांमुळे नाही तर कोणामुळे टिकून आहे? पहाटे उठून शेतात मोटार चालू करणाऱ्या, दिवसभर शेतात राबणाऱ्या. आता गावात सप्ताह चालू आहे, कपडे बदलायलाही वेळ नाही. कीर्तन सुरू झाले म्हणून 9च्या कीर्तनाला त्याच मळक्या कपड्यामध्ये टाळ घेऊन राहणारे माझ्या एक टाळकऱ्यामुळे आणि माळकऱ्यामुळे वारकरी संप्रदाय टिकतो. गावागावातला तो वारकरी जो आहे, माळकरी जो आहे, टाळकरी जो आहे, त्याचा सन्मान आम्हाला करता आला पाहिजे इथून पुढच्या काळात. तेव्हा कुठंतरी मी म्हटलं नाही सप्ताहाची अशी हजारो तपत तेव्हा पूर्ण होती. ही माणसं फार महत्वाची आहे. कीर्तनकार येईल, एखादा 2 तास मार्गदर्शन करून जाईल, परंतु सेवा करणाऱ्या या माणसांचा सुद्धा सन्मान गावोगावी झाला पाहिजे या मताची मी आहे. कारण
मी तर म्हणते कीर्तनकारांना तारखा देताना तुम्ही आधी विचारलं पाहिजे, काय तुम्हाला हरिपाठ येतो का? हो, म्हणजे हरिपाठ तुम्हाला काकडा भजन येतं का? तुम्ही कधी वारीला गेलात का? असे बेसिक प्रश्न विचारायची गरज आहे. फक्त बोलता येते म्हणून उभं राहणाऱ्यांची आजकाल गर्दी झाली. त्याच्यामुळे या सगळ्या वातावरणामध्ये जर का माणूस म्हणून समृद्ध व्हायचं असेल, टिकून राहायचं असेल, तर प्रपंच करत असताना परमार्थ साधता आला पाहिजे. परमार्थालाच आपण व्यावसायिक रूप इतक्या वेगळ्या रीतीनं आणलेलं आहे. त्याच्यामुळे परिस्थिती प्रचंड वाईट झालेली आहे, बदललेली आहे. आणि हे व्यासपीठ कशासाठी? करमणुकीसाठी का? अजिबात नाही. माझे आजोबा सांगायचे, तुम्ही दुसऱ्यांमधले किती दोष बघत राहा, ते सापडतच जाणार आहे, त्याला अंतच नाही. स्वतःतला एखादा जरी सापडला तो संपवता आला तर जगण्याचं सोनं झालं असं समजा. ते सोनं व्हावं असं वाटत असेल तर एकदा तरी विचार करा, ज्ञानेश्वरीतली एखादी तरी ओवी आम्हाला तोडकी मोडकी का होईना येत असेल तर आम्ही मराठी आहोत. आचार्य ते बोलून गेले, गाठेतला एखादा तरी अभंग तोडका मोडका का होईना तुमचा पाठ असेल तर तुम्ही मराठी आहात. आणि छत्रपती शिवरायांचा एखादा तरी गड तुम्ही सर केला असेल तर तुम्ही मराठी आहात. आणि म्हणून आम्हाला ते मराठी पण जगता आलं पाहिजे. गावोगावी आपण बघितलं LED स्क्रीनवर कुठला चित्रपट पाहिला? छावा पाहिला. पाहताना अगदी प्रत्येकाच्या डोळ्यात आसव होती. हो, हे कशामुळे? तर आमच्यामध्ये असलेले ते मराठी पण, आमच्यामध्ये असलेला तो इतिहास आजही जिवंत आहे, त्याचं ते द्योतक आहे. आणि म्हणून मराठ्यांचा पुत्र कसा असावा हे शंभूराजांनी दाखवून दिलं. औरंगजेबाच्या 5 लाख फौजेशी सलग 8 वर्ष कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, की ज्यानं मृत्यूच्या कराळ दाढेमध्ये वयाच्या 32व्या वर्षी तोंड दिलं, पण आरमारातलं एकही जहाज न गमावणारा आणि एकही लढाई न हरणारा राजा म्हणून इतिहासाने ज्याची नोंद घेतली, असा शंभूराजा मला कळायला लागला. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून आज सांगावं लागेल की हे सगळं सांगत असताना LED स्क्रीनचा मी उल्लेख केला. काळ किती बदलत गेला. पडद्यावर चित्र पाहिलेली काही लोक इथं बसलेली असतील. पडद्यावरचं चित्र आता आजच्या काळात कुठं आलं? स्क्रीनवर आलं तुम्ही. पण 3 स्क्रीन आहेत, कम्प्युटरची स्क्रीन, टीव्हीची स्क्रीन आणि मोबाईलची स्क्रीन. त्या 3 स्क्रीननं जगणं बदलवतं. दुसऱ्या गुणांसाठी सांगते, आता मी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात काम करते आणि एकदा माझा वेळ समोर कम्प्युटर आहे आणि कीपॅडवर बोट चालू आहेत असा वेळ जातो. पण मी विचार करते त्या कीबोर्डवरची बटणं दाबत असताना, चालवत असताना या स्क्रीनला किती बदलवलंय. म्हणजे एखादी आई जर असेल ना, तिचं जगणं पण बदलवलंय. आणि प्रत्येक कीर्तनातून मी आवर्जून सांगत असते, जुन्या काळात जर लेकरू रडायला लागले, आता आमचं व्यासपीठ आहे, काही 10-5 मिनिटं आमच्या महिलांसाठी घेतले तर हरकत नसेल. तर आमच्या सगळ्या महिला भगिनी खरं की खोटं तुम्ही सांगा बरं का. जवळची आपली जवळची गोष्ट सांगू इच्छिते. पूर्वीच्या काळात लेकरू जर रडायला लागलं तर आई त्याला अंगाई गाऊन शांत करायची की नाही, बरोबर ना? पण आजकाल लेकरू जर रडायला लागलं तर त्याला अंगाईची गरज नाही. कारण की जर रडायला लागलं त्याला आईची पण गरज, अंगाई तर लांबची गोष्ट, आईला येते की नाही ते माहित नाही, पण आईची पण गरज नाही. का? कारण त्याच्या समोर काय येतो? 2-4 महिन्याचं लेकरू असलं तरी त्याच्या समोर मोबाईल ठेवून आपलं काम करणारे लोक मी बघितली. म्हणजे त्या मोबाईलला काय आयुष्य बदलतं, त्याचे परिणाम दुष्परिणाम किती आहेत ते तर बोलण्याच्याही पलीकडचं आहे. पण सांगायचं तात्पर्य असं आहे की जुन्या काळातल्या माता माऊल्या ज्यावेळी अंगाई गायचे तेव्हा लेकराला धुळगळतच झोपेत असतानाच रामायण कळायचं, महाभारत कळायचं, वेगळं शिकवायची गरज पडायची. व्यक्तिमत्व विकासाचे म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस लावायला लागायचे नाही. का? तर घरात माणसंच तेवढी असायची, एकत्र कुटुंब पद्धती असायची, बरोबर ना? जुन्या काळातल्या माता माऊल्या अंगाई गाऊन लेकराला शांत करायच्या, गाता गाता सीता सांगायच्या, बरोबर? प्रभू रामचंद्रांच्या आधी सीतामाईचं नाव आहे. विचार करा किती मोठं आयुष्य सीतामाईचं, किती नशीबवान होती सीतामाई, साक्षात देवासोबत लग्न व्हावं. राजघराण्यात वाढलेली सीता सगळी सुखपायाशी डोळत घेत होती, देवासोबत लग्न व्हावं एवढं मोठं नशीब होतं. पण लग्नानंतर 14 वर्ष कुठे गेली? वनवासात गेली. पण सीतामाईच्या बापानं राजा जनकानं आपल्या लेकीला एवढं सक्षम बनवलं की ती वनवासात सुद्धा आनंदानं. म्हणून आपल्या लेकीना परी म्हणण्याऐवजी वाघीर बनवण्याची आजच्या काळात काय? परी तर म्हणा, जीव तर लावा, पण तिला काय बनवा? तिला शास्त्र पारंगत सुद्धा करा, ती काळाची गरज आहे. लाठीकाठीचं प्रशिक्षण कुठं असेल तर ते आवर्जून द्या, कारण ती काळाची गरज आहे. आणि म्हणून मग सीतामाईला मग जुना काळ रामायण आम्हाला काय सांगतं, राजा जनकानं लेकीला तेवढं भक्कम बनवलं ना, तिनं लेकरांना एकटीनं वाढवले. एकटी राहत होती जंगलात, लेकरांना एकटीनं वाढवले. फक्त वाढवलं नाही तर लेकरांना सुद्धा शास्त्र पारंगत केलं. कुणी?
सीतामाई. त्या सीतामाईबद्दल बोलताना तिने किती मोठा संघर्ष केलाय. आज आपल्याला सगळी सुख मिळतात. अहो साधी गरम चपाती जर मिळाली नाही तर हातपाय आपटणारी लोक आहेत. पण ती सुनीता विल्यम्स 9 महिने तिथे फ्रोझन फूड आहे त्याच्यावर 9 महिने जगते. आम्हाला एकदा गरम चपाती नाही मिळाली तर आदळ आपट होते. त्यामुळं संघर्ष काय असतो हे आम्हाला त्या सुनीता विल्यम्स कडून कळतो. संघर्ष काय असतं ते आम्हाला सीतामाईकडून सुद्धा कळतो. ती जंगलात राहिली, एकटी राहिली. जुन्या काळातल्या माता माऊली आपल्या लेकरांना गाता गाता सांगायच्या काय, एवढ्या वनामध्ये सीता झोप कशी आली, झोप कशी आली उशी दगडाची केली. एवढ्या वनामध्ये कोण रडत आई का, रडत आई का, कोण रडत आई का. सीतेला समजावया गोरी बाभळी, बाभळी बाई का, गोरी बाभळी बाई. आता माझ्यापेक्षाही जास्त पाठ तुम्हा सगळ्यांचा असतो त्याच्या पलीकडचं, बरोबर ना. तर त्यांना तुम्हाला ते आतून गाव वाटलं की नाही, असं जवळच वाटतं ना. एवढ्या वनामध्ये सीता झोप कशी आली, आणि झोप कशी आली उशी. आता एसी शिवाय झोप येत नाही लोकांना. तिला एसी तर लांबची गोष्ट, उशी सुद्धा मिळाली. तिने कशाची उशी केली, दगडाची. म्हणजे ऍडजस्टमेंट काय असते हे कोणाचं आयुष्य आम्हाला शिकवतो, तिथेच आयुष्य शिकवतो, बरोबर ना. तिलाही कधी कधी रडू आला असेल ना, महिन्याभरातून, आठवड्यातून, दिवसातून कधीतरी तिच्या डोळ्यात पाणी आलं असेल ना. मग तिच्या मैत्रिणी कोण झाल्या, गोरी बाबडी तिच्या मैत्रीची नाती किती महत्वाची तिचेच आयुष्य आम्हाला सांगतो. कृष्ण आणि सुदामा, मैत्री शब्दाचा उल्लेख करायची गरजच नाही. मोबाईल स्क्रोल करता करता ज्यावेळी कानावर आमची कविता पडते कुठली, सगळ्यांची पाठी, दुःखडवायला पुढं काय उंबर या सारखा बघा, मित्र बनव्यामध्ये दुःखडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. बरं वाटतं ऐकताना. तर ते मैत्रीची नाती किती भक्कम आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला आम्हाला नात्यांची ओळख कधी होते, खरी ओळख कधी होते, तर जेव्हा आईची किंमत जर आम्हाला कळायची असेल, बापाची किंमत कळायची असेल, किंवा प्रत्येक नात्याची ओळख व्हायची असेल, तर असं म्हणतात की पत्नीची खरी ओळख पतीच्या गरिबीमध्ये कळते, आणि पतीची खरी ओळख पत्नीच्या आजारपणामध्ये कळते. भावाची खरी ओळख लग्न झाल्यानंतर कळते. नातेवाईकांची खरी ओळख जी म्हणजे आत्या असेल, काका असेल, यांची ओळख बाप गेल्यानंतर कळते. मावशा असतील, मामा असेल, यांची ओळख आई गेल्यानंतर कळते. एकेका नात्याची. तसं तुमच्यावर जर जेव्हा कधी संकट येईल तेव्हा खऱ्या मित्राची ओळख करते, बरोबर ना. आणि मैत्रीची नाती सुद्धा तितकी भक्कम झाली पाहिजे. 9 प्रकारच्या ज्या भक्ती आहेत ना नात्यांमध्ये त्या उतरवता आल्या तर मला वाटतं सगळं आयोजन, नियोजन, प्रयोजन, अभंगाचा खरा अर्थ आपल्याला घेता आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सगळं सांगता सांगता म्हणजे मला इतिहास सांगावा असं वाटला, विज्ञान सांगावं असं वाटलं, तंत्रज्ञानही थोडंसं सांगावं असं वाटतंय. मी म्हटलं की आता स्क्रीनवरून आपण बोलता बोलता ह्या सगळ्या विषयांकडे फिरून आलो तर ह्या स्क्रीननं किती आमचं जगणं बदलवलेलं आहे. मग आता पहिली जुनी जी होती कुठली, पडद्यावरचं चित्र, ते गेल्यानंतर मग टीव्ही आले ना, बरोबर ना. पडद्यावरचं चित्र गेलं, टीव्ही आले. पण टीव्ही आल्यानंतर प्रत्येकाच्या घरात आले ना, गावातल्या एखाद्याच्या घरी टीव्ही असायचा. बरं त्याच्या घरी टीव्ही मग तो सगळ्यांनाच बघून द्यायचं नाही, बरोबर. मागच बस, बाजूला सरक, बंदच करतो, उद्या ये, लाईटच गेली, तर मग त्याची फार शायनिंग. मग त्याच्या घरी सगळ्यांची गर्दी टीव्ही बघायला. पण मग सगळेच तर अशी कृतज्ञ होते असं अजिबात नाही, पण बऱ्याच ठिकाणी अशी चित्र पाहायला मिळायची. आणि मग हळूहळू हळूहळू प्रगती होत गेली. मग प्रत्येकाच्या घरोघरी टीव्ही आली. तर घरोघरी टीव्ही आल्यानंतर ते टीव्ही नीट चालायचे नाहीत ना. आम्ही लहानपणी असा काळ पाहिला की 10-10 मिनिटाला त्या टीव्हीला मुंगे यायच्या की नाही.
टेक्नॉलॉजी कशी बदलली. आता मी स्वतः देशाने कम्प्युटरच्या क्षेत्रात काम करतो, त्याच्यामुळे हळूहळू कसा बदल होत गेला याचा विचार ज्यावेळी मी करते तेव्हा मध्ये मुंग्या आल्या की मध्ये सारखं उठायचं, बटन बंद करायचं आणि परत चालू करायचं, ते पुन्हा नीट व्हायचं. परत बसलं तर ती परत मुंग्या यायचं. आता काय करावं, मग भारतातले लोक कुठं कधी कसं डोकं लावतील सांगायचं. काही लोक आमच्याकडे हातातच काठी घेऊन बसायचे, मुंग्या आल्या की बसल्यावर म्हणजे चालू बंद करायचं. हा म्हणजे डोकं फार. एक छोटंसं उदाहरण सांगते. एका शहरामध्ये भलं मोठ्या इमारतीचं काम चालू होतं आणि मग जगभरातलं प्रसिद्ध शहर होतं आणि मग आपली काल्पनिक गोष्ट, पण तिथं प्रत्येक मजल्यावर एकेका देशानं आपलं आपलं बांधकाम केलं. ज्यानं त्यानं जास्त बांधकाम करत 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 4 मजले झाले, 5वा माहिती नंबर आला, 6वं पाकिस्तानवाल्या बी त्याला आधीच कळालं. त्यानंतर ते बांधकाम करायचं आपल्या मजल्याचं, म्हणजे हा 12 फुटाची काहीतरी उंची होती, त्यानं 12 फूट नाही केलं, त्यानं 10 फूट बांधकाम केलं 4थ्या मजल्यावर. आणि पुढे होता पाकिस्तानवाला, त्याला सांगितलं हे बघ भाऊ, तुला माझ्यावरती 10 मजले बांधायचे की 20 बांधायचे तुझं तू ठरव, फक्त मध्ये माझे 2 फूट सोडायचे, तुला जितके बांधायचे तेवढे. आता पुन्हा मला म्हणा ज्यांना कळालं त्यांना, म्हणजे आमच्याकडे लोक कधी कुठं कसं डोकं लावतील सांगता येईल. ते 2 फूट जर योग्य ठिकाणी जर सोडले तर सगळ्यांचाच फायदा होतो बघा, पण ते सोडणारी फार कमी आहे, बरोबर ना. म्हणून त्या यादीत आमचं नाव राहावं याची काळजी आपण घेतली पाहिजे. मग अशी मी रस्त्यांबद्दल बोलले ते फार महत्वाचं. तर म्हणे मग ते फक्त 2 फूट सोडायचे, बाकी तुला जितकं बांधायचे तेवढं. तर मग ते कुठं कधी कसं डोकं लावू आम्ही सांगता येईल आणि मग ते योग्य ठिकाणी लागलं पाहिजे. आणि या सगळ्या वातावरणातून मग ते आता हातामध्ये ते काठी घेऊन बसायचे, बसल्या बसल्या चालू करताना शास्त्रज्ञांना कळालं की लोकांना आता थोडंसं आणखी ऍडव्हान्स काहीतरी पाहिजे. कारण लोकांना त्रास नकोय, वेदना नकोय, कष्ट नकोय, सगळं ऐकतं मिळालं पाहिजे अशी आमची पिढी आहे. मग हातात काय आले, रिमोट आले की नाही, बसल्या बसल्या चॅनल चेंज, झी मराठीवरून स्टार प्रमाण, ह्या चॅनलवरून त्या चॅनलवर उड्या मारायला लागली लोक. पण आता लोक एवढे आळशी झालेत की आता ते रिमोट वापरायचं पण कंटाळा आला, म्हणून जग पुढे गेलं. असं काही यंत्र आलं ऍमेझॉनच्या आली का, टीव्ही लाव म्हटलं की टीव्ही लावतो, दार बंद कर म्हटलं की बंद करते, फॅन चालू कर म्हटलं की चालू, बोललं की काम होतं. इतकं जग पुढे गेलं. शास्त्रज्ञ काय म्हणजे शारीरिक त्रास होतोय ना, म्हणजे त्या रिमोटची बटणं दाबून बोटाच्या स्नायूंनाही त्रास व्हायला लागला. मग आता काय करा, बोललं की काय होईल असं यंत्र आणा. मग ते यंत्र आलं सगळं ऑटोमॅटिक. आता मोठे पूर्वी हाताने फरशी पुसायचे, आता तर शहरांमध्ये रोबोट ठेवलेले, कारण म्हणजे काम होईल एखादी बाई तिला पण सांगावं लागते तिथंच तोच तिथंच तू, म्हणून रोबोट ठेवायला लागले लोक. अशी उदाहरणं मी पाहिजे. तर मग या सगळ्या गोष्टी सांगता सांगता वाटून जातं की असा काळ बदलत गेला, बदलता बदलता सगळे ऑटोमॅटिक झाले. आता याचे पुढे जग जाईल का, हो जाणार आहे, जग त्या मार्गावर आहे. आता सुनीता विल्यम्सला पुन्हा पृथ्वीवर ज्यावेळी ते आले तर येताना कुणाच्या तरी स्पेसएक्स नावाची कंपनी, त्या कंपनीचं ते थ्रू गेलं होतं आणि सुनीता विल्यम्सला इथपर्यंत पुन्हा पृथ्वीवर पोहोचता आलं. तर स्पेसएक्स कंपनी कुणाची, एलॉन मस्क नावाचा माणूस आहे, जगभरातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत त्याचं नाव आहे, पण ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठा माणूस आहे. त्या एलॉन मस्कची कंपनी आहे, त्या कंपनीनं मदत केली कुणाला, सुनीता विल्यम्सला पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी. 9 महिने त्या अंतराळात अडकून पडलेली होती. आता हे सगळं सांगायचं कारण असं की तो एलॉन मस्क जो आहे त्याची अजून एक कंपनी न्यूरालिंक नावाची, ती कंपनी यावर काम करते. कशावर, आपल्या मेंदूवर, की तुमच्या मेंदूमध्ये एखादी अशी चिप बसवता येईल का डायरेक्ट मेंदूमध्ये. की आता कसं आहे, बोलायचा पण कंटाळा आला ना आपल्याला, बोलायचं पण कंटाळा आला, ते यंत्राला बोलून सांगायचं पण. आता असा शोध लावायचा की आमच्या मनात आलं की काम झालं पाहिजे. कारण काय म्हणजे आम्हाला वेळच नाही ना थांबायला, विचार करायला. ती मॅगीचा काय ना 2 मिनिटात उकळते म्हणून सांगतं, ते 2 मिनिटं सुद्धा बघायला, वाट बघायला आमच्याकडे वेळ. त्याच्यामुळे मग म्हटले आता मनात आलं की काम झालं पाहिजे. असं एखादं काही होईल का, इथपर्यंत जग. पण ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत गेल्या, म्हणजे पडद्यावरच्या स्क्रीन पासून LED स्क्रीन पर्यंत आपण आलो. त्या सगळ्या स्क्रीन आयुष्य बदललं, पण बदलत असताना प्रपंच हा सगळं हे तंत्रज्ञान सगळं काही असतानाही दुसऱ्या बाजूला सुख समाधान हे जे काही भावभावना ही मनुष्याला लाभलेली देण आहे, बरोबर ना. सगळ्या गोष्टी आपण पैशानं विकत घेऊ शकतो, पण दुःख जर असेल ना तर ते तुमचं तुम्हाला सहन करावं लागेल. आनंद तुमचा तुम्हाला
व्हावं लागेल. कितीही दुःख होऊ द्या, तुमच्याकडे करोडोनी पैसे असू द्या, तुम्ही म्हणू शकत नाही हे बाबा 200 रुपये घे माझ्यावर रड. शक्यच नाही. का? ते तुमचं तुम्हाला सहन करावं लागणार आहे. आयुष्यामध्ये दुःख याकरता येतं की आम्हाला सुखाची किंमत कळावी. ज्यावेळी वेदनेच्या मेल्यातून सुख येतं त्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो आणि म्हणून ते सुख आमच्याही आयुष्यात यावं, समाधानाच्या पातळीवर आम्हाला मोठं होता यावं याकरता गरजेचं काय तर नवविधा भक्ती. श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पाद सेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्म निवेदनं अशी भक्ती अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नवविधाताय बोलिले नवविधाताय बोलिले भक्ती नवविधाताय बोलिले भक्ती नवविधाताय बोलिले भक्ती नवविधाताय बोलिले भक्ती नवविधाताय बोलिले सगळ्या गोष्टी महत्वाच्या. तुम्ही आम्ही कोण आहोत, इथं कशा करता आलो आहोत, काय करतो आहोत आणि काय केलं पाहिजे, सुरुवात आम्हाला स्वतःपासून करता येईल. आणि म्हणून कीर्तनामध्ये ज्यावेळी हा सगळा विचार येतो तेव्हा मी निश्चितपणे सांगत असते, एखाद्या गोष्टीमध्ये दोष आहे ते जर आम्हाला कळालं तर त्या आम्ही गोष्टीचं सेवन करत नाही. त्या पद्धतीनं संतांनी सांगितले एखाद्या विचारामध्ये दोष हे जर आम्हाला कळालं तर आम्ही त्याचं सेवन कधीही करत नाही. आता अनेक उदाहरणं दृष्टांत सिद्धांत पण वेळेचं बंधन आपल्याकडं आहे. बरोबर 9:15च्या पुढं आकडा गेलेला आहे, त्याच्यामुळे सारखं ते लक्ष हळूहळू हळूहळू हळूहळू. हा तर माझ्या महिला भगिनी आज खूप छान ऐकतात आणि खास त्यांच्यासाठी म्हणून जे काय 5-10 मिनिटं दिले. शेवटी मी म्हणत असते कुठेही जाऊ दे कीर्तनाला आवर्जून ह्या गोष्टी फार महत्वाच्या की व्यावहारिक दृष्टिकोनाबरोबर पारमार्थिक दृष्टिकोन आमचा विकसित झाला पाहिजे. त्याकरता हे सांगणं आहे. मग नात्रांच्या भारुडातून असू द्या, ज्ञानोबऱ्यांची ओवी असू द्या, तुकोबऱ्यांचा अभंग असू द्या, या सगळ्यातून आम्हाला काय मिळालं बघा. एक भवानी आईची महान भगवत भक्त आहे आणि ती देवीकडे मागणं मागते. तिथं देवीकडे मागणं नाही, ती देवीकडे मागते कसं. सतबर पाव ग मला भवानी आई रोडगावा सासू माझी जाच करते लवकर निघ तिला, ननंद भारी बडबड करते बोडकी कर तिला, नंदेच दाट किरकिर करत खरूच येऊ दे त्याला, नवऱ्याला मारून आहुती देईन मोकळीच कर्ज मला, आणि एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगाव तुला, आणि सत्वर पावलं मला भवानी आई रोडगाव तुला. आता भारुड ऐकता ऐकता फार बरं वाटलंच नाही, वाटलं की नाही. हा आता मी ते उलगडत नाही काय का वाटलं, नात्र्याने आपल्या मनातलं कळालं कसं असंही वाटलं असेल, पण नात्र्या काय
म्हणतायत सासरा म्हणजे कोण आहे, घरातली व्यक्ती नाही. ते असं म्हणत नाही एका वर्णाच्या टेम्पोत गेले तो पलटी होते सगळेजण सुखरूप मागायला दे माझा सासरा घुसकून, असं काही ती मागत. ती मागते काय, सासरा म्हणजे कोण आहे तर तुमच्या माझ्यातला अहंकार आहे. सासू म्हणजे तिरस्काराची भावना आहे. ननंद नावाची कृष्ण आहे. दोघांचं द्वेष नावाचं कार्ट आहे. कामाजी नावाचा नंदव आहे, त्यांचं द्वेष नावाचं कार्ट आहे. अविवेक नावाचा नवरा आहे. ती माझ्या ती म्हणते सगळे हे जे काही दोष आहेत ते दोष संपू दे आणि मला एकटीलाच राहू दे की माझ्याकडून तुझ्या चरणाची अखंडितपणे सेवा करेल. विठ्ठल सेवा थोडीशी मनोभावे झाली पाहिजे. नवविधा भक्ती आम्हाला जगण्यामध्ये उतरवता आली पाहिजे. हे सगळं सांगते मी याकरता. आता आमच्या क्षेत्राबद्दल मी बोलले तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक अशी उदाहरणं तुम्ही पाहत असतात. मध्यंतरी आता आम्ही राहतो खराडी चंदननगर, तिथं एका आता गाव तिथं पर्टिक्युलर जागेचं नाव सांगणं संयुक्तिक वाटत नाही, पण तिथं काल्याचं कीर्तन होतं. काकड आरतीची समाप्ती नोव्हेंबरमध्ये काल्याचं कीर्तन होतं आणि कीर्तनाच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी समाप्ती त्याच्या आदल्या दिवशी मला एक फोन आला एका महाराजांचा. म्हणजे ताई उद्या जिथं तुमची सेवा आहे. सुरुवातीला त्या मंडळाने मला कॉन्टॅक्ट केला होता, तो कार्यक्रम मला दिला होता. त्याच्यानंतर ती तारीख कॅन्सल केली आणि ती तारीख तुम्हाला दिली. तर तिथं कीर्तन करायची माझी इच्छा आहे आणि मग तुम्ही त्या मंडळाला फोन करून सांगा ज्या महाराजांना तुम्ही आधी तारीख दिली होती त्यांचं तिथं कीर्तन होईल असं तुम्ही सांगा. म्हटलं महाराज नमस्कार, पण मी आपल्याला ओळखत नाही, आपण कोण कुठली आणि ही तारीख का कॅन्सल झाली ह्या सगळ्या गोष्टी. आता एखादं म्हणजे आता 7-8 कीर्तनकार असतील तर ते फायनल करण्यासाठी जवळजवळ कमिटीनं 60-70 कीर्तनकारांनाही फोन लावलेले असतील. त्याच्यामुळे हे सगळं ठरवून ती तारीख फायनल झाली असेल तर कारण काय कॅन्सल का केली त्यांनी काय सांगितलं का? कारण नाही म्हटले ती काही असू दे पण तिथं उद्या माझं कीर्तन होईल असं म्हटल्यावर मला कळालं. आता म्हटलं हे महाराज कोणी परिचयाचे नाहीत असं बोलतात आणि म्हणून मी त्या मंडळाशी कॉन्टॅक्ट करतो. त्या मंडळाला फोन केला आमच्या परिचयाची सगळी लोक आणि म्हटलं तुम्ही उद्याचं जे समाप्तीचं कीर्तन म्हणजे 2 वर्षापूर्वी तिथं पहिल्यांदा माझा कार्यक्रम झाला होता. मध्यंतरी 2 कीर्तनकार मी दिले होते आणि मग पुन्हा त्यांनी संधी दिली. तर म्हटलं तुम्ही हे जे ज्या महाराजांना सांगितलं त्यांना कॅन्सल करून पुन्हा मला का दिलं, कारण काय? ते मंडळाचे एका कार्यकर्त्यांनी सांगितलं ताई ते महाराजच आहेत, हे आम्हाला जरा लेट कळलं. आता असं म्हटलं आपल्याला काय कळायचं ते कळून घेतलं. म्हटलं नक्कीच झालं काय? म्हटलं नाही महाराजच आहेत, हे आम्हाला थोडं उशिरा कळायला म्हणून आम्ही तारीख काय केली कॅन्सल. म्हटलं नक्की झालं काय? म्हणजे ते महाराज तर असं मला म्हटले असं कसं. म्हटले ठीक आहे म्हटले ताई तुम्ही कार्यक्रमाला या निश्चिंतपणे राहा. आणि नंतर पुन्हा फोन आला त्या लोकांचा म्हणजे महाराजांनी फोन केला होता. थोड्या वेळाने जरा डिटेल दिले. महाराज म्हटले जर तुम्ही माझी तारीख कॅन्सल केली तर मी तुमचं जिथं कीर्तन सुरू आहे तिथं येऊन आत्महत्याच करीन. एक तर म्हटलं मला तारीख मिळत नाही आणि दिली तर ती कॅन्सल पण करायची नाही. म्हटले जर ती तारीख कॅन्सल केली तर मी काय करीन आत्महत्याच करीन. पण जगात शेरा असं 125 असतात. मंडळाचे कार्यकर्ते हुशार होते. एक कार्यकर्ता म्हटला म्हणे महाराज मला तर काही कीर्तन प्रवचनाचं काही कळत नाही, काही येत पण नाही, पण तुम्ही या म्हणे तिथं आत्महत्या करायला. तुम्ही जर आत्महत्या चुकून केलीच तर मी 8-9 दिवसात असं काही प्रवचन तयार करतो. 10वेला तुमच्या मीच बोललो पाहिजे. तुमच्या 10व्याचं प्रवचन करायला मीच तिथं हजर होईल. तुमचं नाव गाव पत्ता सांगून ठेवा म्हणजे हा काळ असा बदललेला. असे सुद्धा महाभाग संप्रदायामध्ये आहे. त्याच्यामुळे थोडंसं जपून राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी सांगणं महत्वाचं आहे. आणि म्हणून समाजामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांना जे जे जमेल होते ते देण्याचं काम चांगल्या कामासाठी सगळी लोक करत असतात. प्रत्येकाचा सन्मान आम्हाला करता आला पाहिजे ही एक भावना या ठिकाणी व्यक्त करेल. आणि हे सगळं सांगत असताना तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं कुठलंही कीर्तन असू द्या प्रवचन असू द्या एक वाक्य तुम्ही रोज ऐकता काय आई वडिलांची. आता त्या वाक्यावर पुन्हा मी रिपीट टेलिकास्ट करणार नाही पण ते वाक्य तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी जवळच आहे. म्हणून मी एकच सांगेन की तुम्ही सगळे माझ्या आई वडिलांच्या वयाचे आहात. तुम्हाला मी मार्गदर्शन वगैरे करणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. मी तुमची लेख या नात्यानं फक्त विनंती करेन की तुम्ही तुमच्या मुलांशी संवाद ठेवा. आई वडिलांची सेवा करा असं सांगण्याची आवश्यकता पडणार. कारण संवाद हा 2 वे कम्युनिकेशन असतं. हे दोन्ही बाजूनं घडणं नितांत गरज आहे. कारण अनेक उदाहरणं आपण अशी पाहतो
आणि त्या उदाहरणांमुळे बरंच काही शिकायला मिळतं. म्हणून सांगायचं तात्पर्य हे की आई नावाची गोष्ट आहे ती उलगडण्याच्या पलीकडची. बाप नावाची गोष्ट कितीही शब्दात व्यक्त करायला गेलो तर ती व्यक्त करता येत नाही. म्हणून अनेक उदाहरणं अनेक दृष्टांत सिद्धांत ऐकता ऐकता शेवटी एकच सांगेल की छत्रपती शिवरायांकडे पाहावं असं वाटतं. म्हणजे एका बाजूला देवकीचं यशोदेचं कौतुक निश्चित करावं, पण यमुनेला आलेल्या पुरामधून बाळ श्रीकृष्णाला पलीकडे नेणारा वसुदेव सुद्धा लक्षात ठेवा. भगवान गोपालकृष्णांचं आयुष्य जर पाहिलं तर मला त्या आयुष्यामध्ये गणित दिसतं. गणित माझा फार आवडीचा विषय. म्हणजे गणित सोडवायचं म्हटलं की माझे गुरुजी मला लहानपणापासून सांगायचे. आता शिक्षण क्षेत्रातली अनेक मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत, बरोबर ना. समोर गावडे सर आहे, बरीचशी मंडळी आहे. तर गणित सोडवायचं असेल तर काय करावं लागतं. आमचे गुरुजी म्हणायचे नीलम तुला जर कंस सोडवता आला कंस तर समजायचं गणित सुटलं. भगवान गोपालकृष्णाने काय केले ज्यावेळी अध्यात्मामध्ये विचार करते त्यावेळी कळतं की भगवान गोपालकृष्णानं दुसरं तिसरं काही नाही केलं. काय केले कंस सोडवला. कसा अगा सूर्य मारिला जरा संध चिरिला अगा सूर्य मारिला जरा संध चिरिला कंस मामा ठार केला ओळख मला कोणाचा मी कोण आहे ओळख मला. त्याला ओळखता आलं पाहिजे, बरोबर ना. ते नातं जोडता आलं पाहिजे. देवाशी नातं जोडता आलं जगण्याचं कल्याण होईल. म्हणून शेवटी एकच सांगेल माझ्या जीवनामध्ये ज्यांच्यामुळे पारमार्थिक अभिवृद्धी झाल्या अशा गुरुजनांच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते संतांनी सांगितलेलं जे काही आहे ते फार महत्वाचं आहे. पण मी सुरुवातीला म्हटलं काहीतरी शोधायचं. हे काहीतरी म्हणजे नक्की तरी काय तर ते भजन आहे, ते नामचिंतन आहे. ते आमच्याकडून घडावं कारण गगना मुनी वाढ. म्हणून सगळ्यांनी एकदा मोठ्या आनंदानं प्रेमानं आत्मनिश्चयानं भजन करायचंय. विठोबार काही ठिकाणी लोक इतका मोठा हार घालतात की त्यातून मीच दिसत नाही. महाराज कुठे हार एवढा मोठा. काही ठिकाणी असे काय आणतात की ते इथूनच घुसत नाही. तो तुम्ही अगदी मापाचा बनवलाय. महाराज किती घुसत आहे लहान जावं विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीला चालायला म्हटलं की प्रचंड ऊर्जा ताकद या वातावरणामध्ये आहे. आणि शेक्सपियरनं असं म्हणून ठेवले नावात काय असतं, बरोबर ना. नावातच खूप काही असतं, नावासाठी बरंच काही असतं, नावामुळे खूप काही घडत असतं. त्या नावाबद्दल बोलायचं म्हटलं तर फार खूप काही बोलता येईल. आणि गावाच्या नावातच काय आहे, तुमचं गावाचं नाव काय आहे, नावातच महापूर आहे. तर तो पूर जो आहे संपूर्ण पब्लिकचा सुद्धा महापूर आज दिसतो आहे. इथंच नाही तर नजरेच्या पलीकडच्या टप्प्यात सुद्धा समोर तो महापूर आलेला आहे. आणि तोच असा आनंदाचा महापूर काल्याच्या कीर्तनांपर्यंत टिकून राहावा याकरता मनापासून शुभेच्छा देईल. आणि त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की आज मला फार कमी ठिकाणं अशी की जिथं आम्हाला अंगरक्षक म्हणून जे आमचं काम करतात थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल तर कोण मिळाल्या, महिला. त्यातल्या त्यात नऊवारी साडीवाल्या कीर्तन करायला, नऊवारी साडीवाल्या. हा त्याच्यामुळे त्यांचा तो धाक
मी कायम लक्षात ठेवली कीर्तनात नऊवारी घातली पाहिजे, बरोबर ना? तर नऊवारी साडीवाल्या चोपदार आज मिळालेल्या आहेत. गोड असा चेहरा दिसतोय आणि छान दिसतोय युनिफॉर्म, छान पगडी बिगडी. एकदा आजींसाठी जोरदार टाळ्या होत्या. आणि माझी अशी एक इच्छा, मला असं वाटून गेलं की चोपदार जशा मिळाल्या तशा पूर्ण या गावाला एखादी महिला कीर्तनकार सुद्धा मिळाली. आणि म्हणून समोर बसलेल्या लेखी आहे, तुम्हाला भजन कीर्तन आलंच पाहिजे कंपल्सरी असं काही नाही, पण निदान तुम्ही फक्त साथीला जरी येऊन उभ्या राहिलात आणि आता शेवटची 10 मिनिटं पूर्ण केले तरी मला समाधान वाटेल. 4-2 लेखींनी तरी पुढे यावं, कारण महिला मंडळ म्हणजे जे आहेत ना आउट ऑफ 50 वाल्या सगळ्यांजणी आहेत, तर एखादी लेख तयार व्हावी अशी माझी फार इच्छा आहे. तर तुमच्या मातोश्री तयार होत आहेत, पण लेखीनं तुम्ही या. इयत्ता 5वी-6वी पासून सुद्धा चालेल, एखादी लहान मुलगी असेल तरी चालेल. तर तुम्ही 2-4 लेखी, हा चला ताईंसाठी काय हवे. तर पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी कधी का होईना सप्ताहामध्ये हे नावं आहेत. मला फार समाधान वाटलं. आल्या गुलाबरावजी गावडे काकांसोबत मी बोलत होते की 25वे वर्ष आहे आणि ही जी कीर्तनकारांची ही जी यादी आहे त्याच्यामध्ये पहिलं कीर्तन सागर महाराज शिर्केंचं झालं, बरोबर ना? चिखलगावचे आहेत, खेड तालुक्यातले. आणि आत्ताच संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराजांचा जो वैकुंठ गमनाचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळा झाला, त्या सोहळ्यामध्ये एकमेव खेड तालुक्यातले कीर्तनकार कोण होते तर ते सागर महाराज शिर्के होते. त्यानंतर किशोर महाराज कोकाटे, ते आळंदीचे, अहमदाबाद म्हणजे जवळचे आपले सगळे जवळच्या परिसरातली चिंतन केसरी म्हणून ज्यांचं नाव आहे ते आमचे परमस्नेही गुरुबंधू आदरणीय भरत महाराज थोरातांचं काल कीर्तन झालं. त्यानंतर मौली महाराज पिंगळे आहेत, एकनाथ महाराज सांगोलकर, जरी ते त्यांचा प्रदेश वेगळा असला तरी आळंदी ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यानंतर मनोहर महाराज येणारे, मला वाटतं विकासानंद मिसाळ महाराज ज्यांचं फार मोठं नाव संप्रदायामध्ये आहे आणि त्यांचं नाव घेण्याइतकी आपली थोडक्यात योग्यता नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांचे शिष्य असणारे मनोहर महाराज येणारे यांचं कार्याचं कीर्तन आहे. एवढे गोड असे सगळे कीर्तनकार आहेत. तर या सगळ्या नावांमध्ये माझ्यासारख्या छोट्याशा अभ्यासकाला संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण हे धन्यवाद व्यक्त करत असताना मी म्हणेल माझी अशी इच्छा आहे, 25 वर्ष पूर्ण झाली, निदान पुढच्या 2-4 वर्षामध्ये एखादं तरी प्रवचन किंवा कीर्तन पूर गावच्या कन्येचं असावं याकरता मनापासून शुभेच्छा देईल. अशी 25 वर्ष काय तर अशी हजारो तप पूर्ण व्हावीत याकरता मनापासून सदिच्छा देईल. आणि या सदिच्छा व्यक्त करत असताना विरोधी जास्त काही बोललं गेलं असेल तर ते वजा करा, राहिलेल्या रिकाम्या जागा भरून काढा आणि त्या जागा भरत असताना सात्विकता मात्र निश्चितपणे असू द्या. आता खरं तर सध्या मी सांगितलं की माझा जॉब आणि हे दोन्ही सुरू आहे. माझं बाळ पण आता 2.5 वर्षाचंही नाही झालं, 2.25 वर्षाचं. त्याला घेऊन ज्यावेळी म्हणजे संध्याकाळचे कार्यक्रम असतील तर वर्ष श्राद्ध 10व्याच्या कार्यक्रमाला काही त्याला नेत नाही, पण संध्याकाळी थोडा लांबचा प्रवास असेल तर संध्याकाळच्या कीर्तनाला त्याला मी घेऊन जात असते. 2-2.5 तास त्याला कुठे घेऊन जायचं, बाजूला घेऊन कीर्तनाला उभं राहायचं म्हटलं तर 200 विचार मनात येऊन जातात बरं, की आता झोपला असेल का, खेळत असेल का, रडत असेल का. पण हे व्यासपीठ मला काय प्रेरणा देतं, ते व्यासपीठ मला शिकवतं. इथं 2 तास उभं राहताना 200 विचार मनात येतात, पण अफजल खानाच्या भेटीला आपल्या लेकराला पाठवणारी माऊली केवढ्या मोठ्या धाडसाची असेल, केवढ्या मोठ्या काळजाची असेल. त्यामुळं ह्या आम्हाला ज्या मिळालेल्या इतिहासकालीन स्त्रिया त्यांनी ते धाडस दाखवले. चोपदार असणारे आजी यांचा काळ जर पाहिला तर जुन्या काळातल्या माता माऊल्या लेकरांना झोपवायच्या आणि मग शेतावर कामाला जायच्या, बरोबर ना? आजकाल पालकांनाच पोरांच्या परीक्षेचं जास्त टेन्शन येते. मध्यंतरी पुण्यात एक मी पाठी पाहिली, घराच्या बाहेर लिहिलेलं होतं, आमचा मुलगा 12वीला आहे, कृपया आमच्या घरी जास्त ये जा करू नये. कळत ना, पुणेरी पाठी कळत असते, उलटणीची नसते. म्हणजे पालकांच्या आधी ते लेकरांच्या आधी पालकांनाच टेन्शन आहे त्यांच्या परीक्षेचं. असे ओव्हर प्रोटेक्टिव्ह झालेली आमची पिढी आहे. त्याच्यामध्ये ह्या जुन्या पिढीचा आदर्श घेऊन काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. त्या पुढे जाव्यात, मौखिक परंपरेनं आलेल्या जाव्यात आणि ह्या सगळ्या परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी मनापासून एक भावना व्यक्त करते. त्याचे शेवटी तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना वंदन करून माझ्या जीवनामध्ये त्यांच्यामुळे पारमार्थिक वृद्धी झाल्या अशा गुरुजनांची चरणी सेवा समर्पित करत असताना ज्यांच्या कृपेनं बोलतो आहोत त्यांचं भजन करणार आहोत. पण हे भजन करत असताना मनापासून भजन करायचे आणि त्यातल्या त्यात गोड अशी साथ मिळाली तर एकदा
पिंगळा गायला गेला पाहिजे. मागच्या 2-4 दिवसात गायला गेले गेले माहित नाही, पण तुमचे छान चेहरे, असे प्रसन्न चेहरे, म्हणून ते गायला गेला पाहिजे. तुमच्या आवाजात ऐकायची इच्छा आहे, म्हणून ते घेऊया. आधी मौलींचं भजन घेऊन मग ज्ञानेश्वर ज्यांचं खऱ्या अर्थानं दर्शन घडलं आणि गोड असा आवाज, अगदी सुरुवातीपासून प्रचंड ती एनर्जी टिकून ठेवलेले महाराज. वय वर्ष किती महाराज? 17 वर्ष वय, बरोबर ना? माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. वयाच्या 16व्या वर्षी वीर अभिमन्यूने चक्रव्यूह फोडलं. ही जी काही चांगली कामं झाली ती या काळामध्ये झाली. वयाच्या 17व्या वर्षी एवढा गोड पक्वान, एवढं सुंदर त्याच्यावर असलेली ती कमांड आहे. आणि मग महाराजांसाठी एकदा, महाराजांचं नाव काय? अक्षय महाराजांसाठी यांचं हे ज्ञान असंच अक्षय राहो याकरता मनापासून सदिच्छा. एवढं छान ऐकायला मिळतंय, पण ते ऐकताना कळतं साधना काय असते. त्यांच्या हाताची बोटं पाहिल्यानंतर कळेल की ह्या वयात साधना काय, बरोबर ना? म्हणून त्यांच्या या साधनेला वंदन करून पेटीवर असणाऱ्या 5 वर्ष वाजवत आहे वा, आणि पेटीवर असणाऱ्या बाबांना मनापासून सदिच्छा. गेले 2 तासापासून आमच्या महिला वर्गाला काम करायची सवय असते, पण एका जागी भरायची सवय नसते. आमच्या विनेकरी असणाऱ्या ताई, त्यांनी आम्हाला गोड अशी साथ दिली, म्हणून त्यांच्यासाठी धन्यवाद. सर्व कार्यकर्त्यांचे, मातऱ्यांचे धन्यवाद, सर्वकार्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना वंदन करून पुन्हा एकदा मी विनंती करेन की काही चुकलं वागलं असेल तर तुमची लेख या नात्यानं पोटात घ्या. तर ते शेवटी तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना वंदन करून तुमका तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरीन खरे भवनदी, या भवनदीच्या तीराहून पलीकडे जाऊया. जे जे काही चांगलं आहे ते जाता जाता घेऊन जा, अशी प्रार्थना, अशी विनंती करून तर ते शेवटी जय Thank you.